आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नवनाथजी बंडगर साहेब या कारखान्याचे सर्वेसर्वा, त्यानंतर आमचे मित्रवर्य आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वरिष्ठ कृषी अधिकारी आणि हा जो प्रोग्राम आहे पर्यावरणपूरक ऊस उत्पादन वाढ, त्याच्यामध्ये खोडवा कॉम्पोनंट आहे, याचे कोऑर्डिनेटर आहेत बँकेचे आदरणीय अमृत भोसले साहेब. त्यानंतर मी स्वतः विद्यापीठाचा कोऑर्डिनेटर आहे आणि साखर कारखान्याच्या माध्यमातून बंडगर साहेब आणि पाटील साहेब हे दोघं त्या ठिकाणी कोऑर्डिनेट करतायत आणि खूप चांगला उपक्रम त्या ठिकाणी आहे. तर आपल्या जेवण शुगरचे सर्व अधिकारी कर्मचारी वृंद आणि आपण सर्व शेतकरी बंधू, ठीक आहे, काय अडचण नाही. आपले जे लाभार्थी शेतकरी आहेत त्याच्यापेक्षा बाकी शेतकरी जास्त आहेत, पण तुम्ही बघा जरा व्यवस्थितपणे शांतपणे समजून घ्या आणि पुढच्या वर्षी याच्यामध्ये सहभागी व्हा. आणि आमचं जास्तीत जास्त धोरण आहे की जी तरुण मंडळी आहे त्या तरुण मंडळींना ह्या प्रवाहामध्ये आणायचं आहे. त्यामुळे जी मंडळी इथं आता आहेत, जी वयस्कर आहेत, बसू शकत नाहीत, पाय बसून बसल्यात, त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की तुमच्या घरातली जी तरुण पोरं आहे ती ह्या प्रवाहामध्ये आणा. कारण आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आपल्याला मोबाईल ऍप सॉफ्टवेअर ह्या दृष्टिकोनातून आपल्याला करायच्या, नवीन नवीन गोष्टी आत्मसात करणं हे तरुणाचं थोडस एक नवीन नाविन्याचा विचार असतो, तर त्या दृष्टिकोनातून ते चांगल्या पद्धतीने ऍक्सेप्ट करतात. आणि होतंय काय की म्हातारी माणसं आहेत ना, स्वतः करतात पण लोकांना सांगत नाही, सांगितलं तर वेगळं काहीतरी सांगताय. तर तरुण कोणाच्या डोक्यात काही खिडकी नसते, त्यामुळे ती पोरं पुढच्या वर्षी 10 लोकांना सांगतील. अशा पद्धतीने ह्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला काष्टाचं साम्राज्य त्या ठिकाणी उभं करायचं. ओके, आता आपला विषय प्रवेश होतोय तो म्हणजे बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये शाश्वत आणि विक्रमी ऊस उत्पादनासाठी पर्यावरणपूरक खोडवा व्यवस्थापन कार्यपद्धती हा विषय अतिशय महत्वाचा आहे. काय होतंय, लागणीमध्ये आपण 100 टनापर्यंत उत्पन्न घेतोय, 90 टन 80 टन 100 टन 125 150 टनापर्यंत जातोय, पण खोडव्यामध्ये मात्र हाच 100-150 टनाचा मळा परत आणखी 50-60 टनावर येतोय. हे चुकीचं आहे, असं व्हायला नाही पाहिजे, अनैसर्गिक आहे. आणि म्हणून आपण फार बोलताना जपून बोलतोय. राहिला भाग बदलत्या हवामान परिस्थितीमध्ये. बदलत्या हवामान परिस्थिती म्हणजे काय, तर आताची जर परिस्थिती बघितली आपण तर आता उन्हाळ्याच्या वेळेला उन्हाळा सुरू होईना, पावसाळ्याच्या वेळेला पाऊस व्यवस्थित वेळेवर होईना, थंडी एक्स्ट्रीम पोझिशनला जाते. आता टेम्परेचर बघितलं तर दिल्लीमध्ये आज रेड अलर्ट आहे. आज माणसांनी बाहेर पडू नये असं सांगितलंय. 46 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरचा पारा आज आहे. मला वाटतं मागच्या 15 दिवसामध्ये हरियाणा वगैरे त्या परिसरामध्ये पाणी उकळत होतं. ही परिस्थिती आहे. तर ही परिस्थिती आपल्यापासून लांब नाही म्हणून, आणि ही जी परिस्थिती आहे ही आपल्या ऊस उत्पन्नामध्ये महत्वाची अडचणी ठरणार आहे. म्हणजे तुम्ही किती प्रयत्न करा, किती भांडवल घाला, पण वातावरणानं तुम्हाला जर का साथ दिली नाही तर मात्र काय अवस्था होते हे 2 वर्ष आपण पाहिलेलं आहे. ओके, त्यामुळं आपल्याला पर्यावरण समजून घेऊन या पर्यावरणात काही बदल होणार नाही. आपल्याला आपण बदल करावा लागेल, आपल्या नियोजनात बदल करावा लागेल. आपला जो वारंवार उत्पादन खर्च होतोय तो आपल्याला कमी करायचा आहे आणि आपलं उत्पन्न डायरेक्ट दुप्पट करायचं आहे. ह्या सगळ्या विचारानं हे अभियान सुरू झालं, आदर्श खोडवा व्यवस्थापन कार्यपद्धतीचं. आणि त्या अभियानाचा एक भाग जवळपास 510 शेतकऱ्यांच्या शेतावर जेवण शुगरच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली या परिसरामध्ये त्या ठिकाणी होतं. मला एक आवर्जून या ठिकाणी नमूद करायचं आहे की जेवण शुगर हा अतिशय चांगला कारखाना आपल्या जिल्ह्याच्या नकाशावर आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्या साखर कारखान्यावर उदंड प्रेम करणारे शेतकरी आहेत. आता जेवण शुगरची संकल्पना ही आहे की वास्तविक आता ऊस विकास करावाच अशी परिस्थिती पण नाही, पण ज्या वेळेला शेतकरी सातत्यानं उदंड प्रतिसाद देतोय त्याआधी काहीतरी आपल्याला द्यायला लागतंय. आणि म्हणून जेवण शुगरनं पाऊल टाकलं, 510 शेतकरी दत्तक घेतले, बँकांनी त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं मार्गदर्शन घेतलं आणि आता हा उपक्रम पुढे चाललाय. हा पुढे आपण आडसालीमध्ये जाणार आहोत परत आणखी. पण खोडव्यामध्ये आपण उलटा प्रवास करतोय. खोडव्यामध्ये आपला शेतकरी जर तयार झाला तर तो सहजगत्या लागणीमध्ये तयार होतो. चांगली लागण, आदर्शवत लागण, विक्रमी उत्पादन देणारी लागण आणि त्याला जोडून 2-3 वर्ष विक्रमी उत्पादन देणारा खोडवा, ही जर संकल्पना आपल्याला जोडता आली तर खऱ्या अर्थानं आपला ऊसाचा उद्योग आपण व्यवस्थित करू शकतो. साखर कारखानदारी हा जसा कारखान्याचा उद्योग आहे तसा ऊसाचं उत्पादन जास्तीत जास्त काढणं, जास्तीत जास्त नफा घेणं हा आपला उद्योग आहे. पण आपला उद्योग म्हणण्याच्या परिस्थितीमध्ये आपण नाही, हे समजून घ्या जरा, हे मनापासून समजून घ्या. आणि काय होतं, चांगल्या गोष्टी असतात तिथं आपण कधी पोहोचलो. उदाहरणार्थ पाडेगाव संशोधन केंद्र आपल्या जिल्ह्यामध्ये, पण ह्या परिसरातली किती लोक गेली हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. बरं, ह्याच्या लाजा पण आपल्याला वाटत नाही, अजिबात वाटत नाही का.
कारण ती जर वाटली तर तुमच्या खिशात 4 पैसे जास्त येतील, पण ती परिस्थिती आपल्याकडे नाहीये, तेवढा उदारपणा आपल्याकडे नाहीये. आणि म्हणून आज कारखान्यानं हा एवढा उपक्रम सुरू केलाय. ह्याच्यामध्ये हिरीनं भाग घ्या, ह्याच्यामध्ये तुमच्या घरातली तरणी ताटी पोरं घाला. पोरांच्या समोरचे विषय चांगले नाहीत. आज ती पोरं मोबाईलमध्ये उसच बघतील, मोबाईलमध्ये उसाचाच उपक्रम कसा राबवायचा एकमेकांना बरोबर घेऊन ते बघतील. हे कसं करता येईल हे बघूया. आम्ही पण काळजीपूर्वक विचार करतोय, तुम्ही सुद्धा विचार करा, म्हणजे सगळ्यांचं भवितव्य त्यांचं भवितव्य घडेल आणि त्याचबरोबर कारखान्याची अटॅचमेंट चांगली राहू द्या. हा एक भाग महत्वाचा आहे. साखर कारखानदारीमध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिला शेतकरी जसा महत्वाचा आहे तसा दुसरा कारखाना पण महत्वाचा आहे. जेव्हा शेतकरी आणि साखर कारखाना या दोघांचा अन्योन्य संबंध जिथे येतो तिथे ह्या दोन्ही घटकांना फायदा होतो, लक्षात घ्या. म्हणून कारखाना काय म्हणतोय, कारखाना काय आपल्याला निरोप देतोय, त्या अनुषंगानं आपल्याला आपलं नियोजन बदलावं लागेल इथून पुढच्या काळात. तुमच्या डोक्यात तुम्ही जर चालला, तुम्ही जर हिंगण्यासारखं म्हणला की नाही मी मे महिन्यातच ऊस लागेन, मी सप्टेंबर मध्येच ऊस लागेन, मी आता फुडवच घेणार नाही, पाचडच जाळून टाकेन, तर रामकृष्ण आहे. तुमचं तुम्ही बोलून घ्या, तुम्हाला तुम्ही वाचवायला येणार. कारण साखर कारखाना ही आपली बाजारपेठ आहे, बरोबर आहे. साखर कारखाना ही आपली बाजारपेठ आहे. कारखान्याबरोबर आपली बांधिलकी असलीच पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला, आणि कारखाना तुम्हाला सातत्याने काही गोष्टी चांगल्या सांगतोय. अधिकारी आता कारखान्याचे तुमच्या बांधावर येतील, ते तुम्हाला नव्या चांगल्या गोष्टी सांगतील. त्यांची तुमची घट्ट मैत्री झाली पाहिजे, त्यांची तुमची घट्ट मैत्री झाली. ही काळाची गरज आहे. ही काळाची गरज. बघा दिसत तिकडं हुरळे करण्याचे दिवस संपलेत आता, आणि ह्या हुरळेमध्ये तुम्ही तुमचं वाटोळं करून घेणार. दरवर्षी नवा कारखाना ही भूमिका सोडून त्या पाया पडतोय तुमच्या. आज ह्या कारखान्यावर तुम्ही आलाय, एवढ्या विश्वासानं आलाय. मला सांगा, प्रकल्पापेक्षा जास्त शेतकरी बाकीचे आहेत. ह्याचं इंडिकेशन वेगळं आहे, ह्याचं इंडिकेशन वेगळं आहे. हा कारखाना चांगला दर देणारा कारखाना आहे, लोकांच्या बरोबर लोकांना चांगली वागणूक देणारा कारखाना आहे, लोकांच्या बरोबर प्रामाणिकपणा जपणारा कारखाना आहे. आणि जिव्हाळ्यानं सगळा व्यवसाय करणारी मंडळी आहेत, अतिशय टेक्निकल, हायली टेक्निकल आहे. आज तुमच्या शेतावरती आमची शेती खाते, कारखान्याच्या शेती खात्याचे अधिकारी कर्मचारी येतील, आणि तुम्हाला तुमच्या बरोबर असं काय बोलतील की तुमच्या डोक्याची केस उभी राहतील. लक्षात घ्या. माती परीक्षणापासून आता वेळेवर तोडणीपर्यंत पूर्ण मार्गदर्शन ह्याच अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत होणार. आणि म्हणून आता आपण वेगळ्या उंचीवर चाललो आहोत. जर साखर कारखाना वेगळ्या उंचीवर चालला असेल तर त्या शेतकरी बंधूंनी सुद्धा त्याला रिस्पॉन्स दिला पाहिजे आणि त्या पद्धतीने चाललं पाहिजे. लक्षात घ्या. हा भाग तुमच्यावरती सोडतो आणि माझ्या पुढच्या विषयाला त्या ठिकाणी सुरुवात करतो. आता आपण जर बघितलं आपला इतिहास काय आहे, आपला इतिहास असा आहे की साधारणपणे आपण 1950-51 पासूनचा कालखंड जर बघितला तर 50-51 पासूनच्या कालखंडापर्यंत 23-24च्या कालखंडापर्यंत जर बघितलं तर बघा तुम्ही की क्षेत्र वाढत गेलं, क्षेत्र झपाट्यानं वाढत गेलं. त्याच्याबरोबर ऊसाची उत्पादकता किती वाढली हा एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. 1950-51 पासून आतापर्यंत जर का ऊसाचं जर गणित बघितलं तर साधारणपणे एकरी 27 टनापासून ते 37 टनापर्यंत आपण फक्त मजल मारली आहे. म्हणजे 10 ते 12 टनांनी आपण वाढ केली. म्हणजे 1950-51ची परिस्थिती काय असेल, त्यावेळेला माहिती किती असेल, त्यावेळेला तंत्रज्ञान कसं असेल, तेव्हाच्या व्हरायटी कशा असतील, तेव्हा मोठी साधनं चांगली होती का, हाही भाग आहे. आणि आता बघा माहिती तंत्रज्ञानाचा जमाना आला, लोक चंद्रावर मंगळावर चालली, आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपलं उत्पादन वाढत नाहीये. ही फार मोठी अडचण आहे. आणि हे चित्र हे तुम्ही हे अंतर्मुख करणारं चित्र आहे. आणि म्हणून आता इथून पुढं आपल्याला ऊसाच्या तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये फार गांभीर्याने त्या ठिकाणी विचार करावा लागेल. ऊसाचा विचार करत असताना, ऊसाबद्दल जरा थोडंसं अंतर्मुख होत असताना 1-2 गोष्टी आपल्या समोर येतात. ते म्हणजे आता ऊसाचं उत्पादन आपलं वाढतंय का, तर ऊसाचं उत्पादन वाढतंय अजिबात नाही. सगळे प्रयत्न करताय. साखर कारखाने बऱ्यापैकी प्रयत्न करताय, कृषी खातं बऱ्यापैकी प्रयत्न करतंय, जिल्हा बँक प्रयत्न करते, विद्यापीठ प्रयत्न करते, रोज टीव्ही नवीन काहीतरी सांगतोय, आकाशवाणीवर नवीन काहीतरी येतंय, रोज पेपर मधनं काहीतरी, सगळे प्रयत्न, तुम्ही सुद्धा प्रयत्न करताय. पण ऊसाचं उत्पन्न वाढतंय का? ऊसाचा उत्पन्नाचा आकडा हेक्टरी एकरी 37 टनाच्या पुढे जायलाच तयार नाहीये. आणि शेतकरी पण म्हणतील तासाला दिसतंय, राशीला दिसत नाही. ऊस एक कसं पीक आहे. ऊसाला थोडस आता रोज नवीन कंपनी तुमच्या दारात येते, रोज नवीन कंपनी, तुम्हाला रोज नवीन एक प्रोडक्ट बघायला मिळते. अक्षरशः ह्या प्रायव्हेट कंपन्यांनी शेतकरी भ्रमिष्ट करून टाकले. लक्षात घ्या.
म्हणजे एखादं कृषी सेवा केंद्र उभं राहिलं, माफ करा जर कुणाचं असेल तर, कृषी सेवा केंद्र उभं राहिलं शेतीचं दुकान, तर ते 2 वर्षात बांधला बांधते. आणि तुम्ही पिढ्याने पिढ्या शेती करत आलाय, तुमची काही करुणा आणि तुमचा गरजेला पत्र काय तुम्हाला बदलता येईल. ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि थोडस जरा शहाणं बघा, खिडकी कुठं आहे ते जरा आपण थोडस बोलूया. मग आपण काय करतो, आपण ह्या सगळ्या माध्यमातून आपण शेतीचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतो. मग त्यातनं होतंय काय, त्यातनं होतंय असं की आपला उत्पादन खर्च मात्र वाढतो. म्हणजे उत्पन्न कमी, उत्पादन कमी आणि उत्पादन खर्च ज्यादा, त्याच्यामुळे नेट प्रॉफिट आपल्या देशामध्ये राहत नाही आणि मग सोसायटीचं सुट्ट घेणं आणि बंद होणं, ह्या जोखडामध्ये आम्ही अडकलोय. ह्यातनं नव्या जुन्यातनं आम्ही काही बाहेर पडत नाही. आणि ऊस एवढं समृद्ध पीक आहे, जरा फोन बंद करा. ऊस एवढं समृद्ध पीक आहे की ह्या फोन चालत नाही आपल्याला, नाहीतर आपला कार्यक्रम थांबतो. काही तुमच्या फोन काही सरकार पडणार नाही. जरा शिस्त पाळली पाहिजे. ज्या अर्थी एवढं सगळं चाललंय, हे सगळं ह्याला काही फालतूगिरी नाही आणि हे फुकटचं नाही. ही आमची तपश्चर्या आहे, आयुष्याची तपश्चर्या आहे आमची. सगळं सगळं सोडून उभं राहिलं. आम्हाला कामधंदे तुमच्यापेक्षा जास्त आहेत. अलग लक्षात, रात्र दिवस झगडावं लागतं, रक्ताचं पाणी करावं लागतं, तेव्हा महिन्याचा पगार आहे. तुम्ही घरी तरी संध्याकाळी निवांत झोपत असाल, बरोबर आहे. लय कटाळा तर चपटी तरी वाट्याला, आमच्या वाट्याला काहीच नाही, कारण हाय बुवा. संध्याकाळी कटाळा आला तर पाय दाबायला ते घरी कोणी असेल, आमचा एकट्याचा बाजार सगळा. असं करू नका प्लीज, पाया पडतो तुमच्यासाठी मी सगळं चाललंय. काय एवढी करता बरं, गाडी कसं की लवकर कडवली तुम्हाला बुंबून संध्याकाळ करेल इथं, लक्षात एवढी ताकद आहे. काय 3.5 तास बुलेट पेंटांना उभं राहिलं एका जागेवर, अजिबात त्यानं कडगडीवरती केली तरी उठला नाही म्हातारा. म्हाताराने सांगितलं तुला सरनावच जायचंय आता. हे गेल्या पुढं आता 10 राहिले फक्त 1-2 वर्ष. गाडी बिडी आपली उसात गेली पाहिजे, म्हणजे मग फोटो लावतील घरात, नाहीतर तुझा फोटो गावानीच पण नाही. आता लावू पण देत नाहीत गावातली जंगम मंडळी. अशी परिस्थिती आहे सगळी. जरा मुद्द्यावर या, व्यवस्थित बघा, तुमच्यासाठी हे चालेल. अलग लक्षात, तुमच्या पोटा पाण्याचा प्रश्न ह्यात आहे, ह्यात बरं आहे. आणि ज्यांची झालेली नसतील त्यांनी पण ऐका, लवकर 2-4 होतील हे ऐका. कसं आहे ते सांगतो मी. आम्ही हे सगळं उद्योग करून आलोय. आधीच 15 गावं दत्त घेऊन आदर्श करून सगळं गुलगुलून आलो. ओके, बघा आता व्यवस्थित काय म्हणत होतो. ही 2 गोष्टी फार, आणि सगळं जरा टिपून घ्या जरा. आणि इथं पुढे येताना ना आता एक करायचं, जेवण शुगरला येताना बाकी काय तुम्ही करता आम्ही बघायला येणार, ते काय आमचं काम पण नाही. येताना जरा डायरी आणायची. ओके, काही तर काही तमाशा नाही किंवा कीर्तन पण नाही, मधला कार्यक्रम आहे. काय करायचं, ट्रेनिंग आहे, डायरी घेऊन यायचं. डायरीमध्ये हे काय लिहिलंय ते वाचायचं, जरा हे जरा लिहून घ्यायचं. कारण जी कामाच्या महत्वाच्या गोष्टी आहेत ते त्या नेमक्या लिखित स्वरूपात ठेवत नाही. त्यामुळे तुमची ती तपश्चर्या असली पाहिजे. आता नसेल तर पेन काढा, शाखा लिहून घ्या, पर्याय नाही काय. पण हाताने द्यायचं नाही आणि आपली आपण सोय करून घ्यायची. उगाच नाश्ता नाही मिळाला आणि नाही फुगायचं नाही, काय जागा नाही कारखान्याचा. आता मुद्दा. आणि दुसरी गोष्ट, अधिकारी आले हे आले, तुम्ही रिस्पेक्ट दिला, ते पण रिस्पेक्ट देतील. अजून 2 गोष्टी जर चांगल्या काहीतरी मिळतात. उगाच मिशाल तालुका हाय कोण तू, पालापाचोळ्यात सुद्धा असं दिसतं, तुला अस्तित्व नाहीये. ओके, ते नीट बघा त्याला. आणि हे कशासाठी चाललंय, तुझी श्रमाशी प्रतिष्ठा मिळते. तुम्ही एवढं काम करताय, एवढं सगळं काम करताय, कोण होत सगळं हाडाहाड रे हाडा. कुत्र्याला सुद्धा तुकडा आदराने टाकतायत, एवढी वाईट परिस्थिती आमची शेतकऱ्याची. बरं, शेतकरी शेतकऱ्याचा वैर आहे, काय सांगायचं तुम्हाला. इथं बसलेली काही सुधीची आहेत का सगळी. जवळपास 80-90% लोकांचे कोर्टातली तारखा आहेत. कशावरनं, फुटावरनं, ह्याच्यावर. मला काय म्हणायचंय, हे जरा बघा बरं काय, सगळे ह्यात आहे, सगळे ह्यात आहे. तुम्हाला अगदी मार्गावर आणण्याची ताकद ह्याच्यामध्ये. अहो तुमच्याकडे बक्कळ जर का घरात राशीला दिसायला लागलं, कशाला तुम्ही म्हणाल फुट जाऊ दे, बरोबर फुट इकडे जरा तिकडं तारखेला तळण बसण्यापेक्षा मी उसाच्या बांधावर गेलो, इकडे कारखान्यावर गेलो, तिकडं पाडेगावला गेलो तर माझं उत्पन्न वाढतं. समजून घ्या मुद्दा कुठे आहे आणि साप सापून भुई कुठं धोपाटताय हेच कळायला झालं. हे कधी पण देता येईल तुम्हाला. मी विषयांतर का करतोय, कधी देता येईल तुम्हाला, कधीही देता येईल तुम्हाला. तुम्हाला घरी सुद्धा आणून घेऊन चला, काय फरक पडेल, आहे ना तुझा 8 तास, चला आहे बडकर साहेब, पाटील साहेब, खंबीर, काय प्रॉब्लेम नाही, येऊ तुमच्या घरी. पण तू सुधीचा पाहिजे ना, तुमची लायकी पाहिजे हे घेण्याची. नाही तर आम्ही देतोय तुमची जुळी फाटकी. कारखाना विद्यापीठ बँक तुमच्या दारी आणि तुम्ही नाही घरी.
सकाळी चालला म्हणजे संध्याकाळी दूर तर लिजिम खेळतच घरी येतो. ही हायवेची परिस्थिती आहे, हायवेची परिस्थिती आहे. तुमच्या पायात मी कीर्तन सोडतोय, नाहीतर माझ्या कीर्तनाचे कार्यक्रम मी जोरात चालले असते. 60,000 रुपये घेऊन मागे लागायचे लोक, 2 गाड्या घेऊन फिरलो असतो. नीट समजून घ्या. एका माऊलीनं सांगितलं, धोतर घालून साहेब बसलो होतो, इथलंच गाव आहे, गावाचा उल्लेख करणार, 33 वर्षाचा जुना सप्ताह. आमच्या मित्रांनी मला धरून गेलो होतं, चल म्हणले जरा घरी आमच्या गावात कीर्तन कर. आणि मी गेलो आणि ड्रेस असा आपला कॉमन असतो, त्या घरात गेलो, आमचा कार्यक्रमाचा ड्रेस घालून आलो. ड्रेस घालून आला की पहिल्यांदा सगळ्या मावल्या पाया पडायला. आता त्यांचं वय काय, माझं वय काय, असं कीर्तन करायला असा काही देव असतो का? पण ते वेदना व्हायला लागल्या पाया पडायला. तर ते एक माऊली आली, पायाला इतका घट्ट हात लावला आणि तिने सांगितले, बाबा एक सांग, दारू लय वाईट आहे, माझं घर उद्ध्वस्त झालं, माझं कपाळ पांढरं झालं, आणि काल माझा एकुलता एक पोरगा आहे, त्याचं लगीन होईना दारूमुळं, आणि त्यानं काय केलंय, पैसे नाहीत म्हणून घरातलं गव्हाचं पोतं उचलून गेलंय. मी त्याला हातातला तर त्यानं मला घरात कुंडली बाहेर कुलूप लावून गेला, दारू पिऊन आला. एवढा वाईट प्रकार ह्या हायवेच्या दोन्ही बाजूने सुरू आहे. सकाळी खुरं पाठीवर टाकल्यानंतर, खांद्यावर टाकल्यानंतर रानात गेलं तर संध्याकाळी कॉकटेल केल्याशिवाय घरी येत नाही. लक्षात, लिजिंग खेळतच घरी येतो. गाडी तिकडं, सगळं तिकडं, मोबाईल तिकडं, आहे ना ही परिस्थिती. तर मी आमचं काय सांगतो, म्हणजे माझा या भागाचा काहीतरी संबंध आहे म्हणून मी बोलतो. आणि हे बेंबीच्या देटापच नाही, हे असं वर्ण नाहीये, हे फुकटचे शब्द नाहीये. त्यामुळं नीट तुम्ही व्यवस्थित जरा हे ऐकून घ्या. गाडी घसरली तर जागेवर येणार नाही लोक. घरापर्यंत येईल तुमच्या. आता सुटका नाही तुमची, सगळं बघून घेतले आता. चला, हे 2 प्रश्न फार महत्वाचे आहेत. आणि म्हणून आपल्याला सस्ता भी हो और मस्त भी हो, कमीत कमी कालावधीमध्ये, कमीत कमी खर्चामध्ये आणि निरंतर असं जास्तीत जास्त ऊस उत्पादन म्हणजेच खोडवा पिकाचं नियोजन. चला, आता ऊसाचं उत्पादन ही कमी झाली का? कमी झाली तर ही 5 कारण, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे खोडवा, आणि म्हणून आपण खोडव्यापासून सुरुवात केली. आता पहिली 4 कारणं काय आहेत? तर पहिली कारणं अशी आहे की पहिलं कारण म्हणजे शेतकरी आणि कारखाना यांचा संबंध आहे, अनियंत्रित ऊस लागवड. कारखान्याला, कारण हा उद्योग आहे, कारखान्याला निरंतर म्हणजे कंटिन्युअस असा चांगल्या क्वालिटीचा आणि हाय रिकव्हरीचा आणि भरपूर प्रमाणामध्ये ऊस लागतो. बरोबर आहे. त्यामुळे आपल्याकडे 3 हंगाम आहेत, आडसाळी हंगाम, पूर्व हंगाम, स्थूल हंगाम आणि त्यानंतर खोडवा. आपलं सायन्स आपलं असं आहे, शास्त्र असं आहे की आडसाळी हंगाम हा साधारण 10-15% जास्त मिळतो. ह्या भागामध्ये तो आहे 80-90%. बरोबर आहे. ह्या भागामध्ये कराड परिसरामध्ये काही कारखान्यांची नावं घेतलं, काही कारखान्यांच्याकडे हिस्ट्री आहे की सर 22 महिन्यांनी ऊस तुटला, अडसाळी 22 महिन्यांनी ऊस तुटला. तुमचं गणित बघा, तुमचं सांगतो मी, गणित बघा, कारण तिथं रस्त्याच्या पलीकडचं असं. बरोबर आहे. 22 महिन्यांनी ऊस टाकला, ऊस तुटला. काय गोष्टी आहे ऊस करण्यामध्ये? तुमची जमीन होती का, कालावधी गेला, तेवढ्या 2 पिकं होत्या ना फळवायची. त्यामुळं आपल्याला कारखाना काय म्हणतोय, ह्या हंगामामध्ये कुठला किती प्रमाणात ऊस लावला पाहिजे, त्यानंतर कुठल्या कार्यक्षेत्रामध्ये किती ऊस असला पाहिजे, हे कारखान्याचं गणित आता आपण ऐकलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून नियोजन केलं पाहिजे. एक भाग. दुसरा भाग काय होतो की जर समजा सगळेच अडचणी मोठ्या प्रमाणावर झाला आणि सगळ्याच तुरीच्या तारखा एकदम आल्या तर कारखान्यावर पण लोड येतो, शेतकऱ्यांच्या पण वरती लोड येतो, संभ्रम मोठा निर्माण होतो. आणि एवढा संभ्रम साखर कारखान्याच्या म्हणजे ह्याच्यामध्ये ऊसाच्या क्षेत्रामध्ये आहे की माझं एक तुम्हाला विनंती आहे अजून की भरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा थोडंसं समजून घ्या. अज्ञान जिथं असताना तिथं संशय असतो, अज्ञान जिथं असताना तिथं संशय असतो. आणि म्हणून पहिल्यांदा माहिती घ्या, सगळी पहिल्यांदा माहिती घ्या आणि मग भाष्य करा, मग तुमचा विचार ठरवा. आलं लक्षामध्ये? ऊस हे नुसतं ऐकायचं, सोडून द्यायचं, शेतात उगाच बेण्यासारखं राहायचं असं पीक नाही. ऊसामध्ये नियोजन महत्वाचं आहे आणि अलीकडच्या काळामध्ये स्मार्ट नियोजन पाहिजे. म्हणजे कालपर्यंत तुम्ही जी काही टेक्नॉलॉजी ऐकत होता ही सगळी कालबाह्य झाली. त्या टेक्नॉलॉजी मांडणी, त्या टेक्नॉलॉजीचं शेतातलं नियोजन, त्या टेक्नॉलॉजीचं कारखान्याबरोबरचं नियोजन हे पूर्ण वेगळं आहे. ज्या वेळेला असं म्हणून त्याच वेळेला तुम्हाला आणि कारखान्याला दोघांनाही फायदा होतो.
आणि तुम्हाला पहिल्यांदा फायदा झाल्याशिवाय कारखान्याचा फायदाच होत नाही. हा भाग जास्त महत्वाचा आहे. पुढचा मुद्दा दुर्लक्षित लागवड तंत्रज्ञान. आपल्याला ऊस माहिती आहे का? माहितच नाही आपल्याला. म्हणजे एखाद्या गोष्टीची माहिती नसताना आम्ही ती गोष्ट करतोय. आणि लक्षात घ्या, हा जो ऊसाचा धंदा आहे, हा तुमचा ऊसाचा धंदा आहे, ह्याला प्रचंड मोठं तंत्रज्ञान आहे. आज पाडेगाव संशोधन केंद्र जवळपास 95-96 वर्षाचं झालं आपल्या जिल्ह्यातलं. जसं पंढरपूर जेवढं पावित्र्य आहे तेवढं त्या संशोधन केंद्राचं पावित्र्य आहे. बाहेरनं महाराष्ट्रातनं दररोज जवळपास 300, 400, 500 लोक येतात, ऊस बघतात, ऊसाची माहिती घेऊन जातात, बियाणं घेऊन जातात. आमच्या ह्या परिसरामध्ये इथं बसलेली लोक किती जण गेली दर वर्षात एकदा, किती जण गेली? हा तुम्ही यात्रा फिरता हे मला माहिती आहे. हा, यात्रा फिरता हे माहिती आहे, तिकडे फिरता हे माहिती आहे. पण पाडेगावला जाऊन तिथल्या रानात फिरलाय का? तर तो भाग महत्वाचा आहे. आणि म्हणून आता पाडेगाव, राहुरी विद्यापीठ, त्यानंतर बँक, कारखाना सगळे तुमच्या दारात उभे येतात आणि काय म्हणताय, तुम्ही आम्हाला हवे आहात, आम्ही तुम्हाला हवे आहोत का? हा तुमच्यावर जबाबदारी आहे. त्यामुळं हे दुर्लक्षित लागवड तंत्रज्ञान आहे, पुढे आपण बघणार हे खूप महत्वाचं आहे. पुढचा मुद्दा आहे जमिनीचं बिघडलेलं आरोग्य. आता जमिनीचं आरोग्य हा भाग अतिशय महत्वाचा आहे, त्याच्यावर आपण येणार आहे. जमीन ही कुठेही एक मध्ये कुठल्या तरी सिनेस्टारचं एक वाक्य होतं, काय आहे, शेती ही विकायची नसते, राखायची असते. त्याचा अर्थ असा आहे, लक्षात घ्या की आता येते का? आणि आवाज येत नसला की असं करा जरा, तर ते काय हात थोडासा सारखं येतो, वय झालंय आणि असा हात एका जागी झाला की माईक खाली खाली जातो. हा, आता शेती काय करायची, इकायची नसते, राखायची असते, बरोबर आहे. मग शेती काय इकायची नसते, तर ती आई आहे पहिली गोष्ट. म्हणजे भगवान श्रीकृष्णाला 2 आई आहे, त्याच्यावर आपलं कीर्तन पण आहे. भगवान श्रीकृष्णाला 2 आई आहे, एक म्हणजे देवकी माता जिने जन्म दिला आणि दुसरी म्हणजे यशोदा माता जिने पालन पोषण केलं. आपल्या विषयात घ्यायचं, आपल्याला 2 आई आहेत. पहिली आई म्हणजे जन्मदाती आई, जिने जन्म दिला आणि आपल्याला डायरेक्ट भूमातेच्या कुशीत ठेवलं, मातीच्या कुशीत ठेवलं, ती म्हणजे आपली भूमाता. मग पाळण्यापासून जाण्यापर्यंत ज्या आईचा संपर्क आपल्याला आहे ती भूमाता आहे. परत माती तिच्याच कुशीत जायचंय आणि जाताना तिच्याबरोबरच गद्दारी. मला सांगा, तुम्हाला कळतंय तुम्हाला काय लोक आता जवळपास 50 वळून पुढे आलेले आहेत. जरा अंतकरणावर हात ठेवा, जरा छातीवर हात ठेवा, जरा अंतर्मुख व्हा, जरा स्वतःकडे बघा, दुसऱ्याकडे बघून तुमचं झालंय वाटलं. ओके, म्हणजे हा हसण्याचा विषय बिलकुल नाहीये. म्हणजे आपण नेहमी लोकांना सांगायचे असं कर तसं कर, आणि तू हा निवड वावर स्वतःकडे बघत नाही अजिबात. बघा जरा स्वतःकडं आणि स्वतःकडे बघून जरा विचार करा की मी माझ्या काळ्या आईसाठी, माझ्या जमिनीसाठी मी काय केलं. आपली आई आपल्याला जन्म दिल्यानंतर आपल्याला मोठं केलं, भरपूर म्हणजे हे केलं, कामाला लावलं, सर्व्हिसला लावलं, सगळं हे केलं. हे सगळं केल्यानंतर म्हातारी झाल्यानंतर आईचं कुठं दुखलं काय झालं तर आपण दवाखान्यात घेऊन जातो. आईला विचारतो, आई काय झालं तुला, काय होतंय तुला, बरोबर आहे. आणि मग आपण ती दवाखान्यात घेऊन जातो, तो डॉक्टर तपासतो, मग तिला बरी होते. असं कधीतरी तुम्ही जमिनीला विचारले का, आई मी इतकी दिवस तुझ्या कृषीमध्ये ऊस घेतोय, पण माझ्या ऊसाचं उत्पन्न काय 40 टनाच्या 50 टनाच्या 60 टनाच्या पुढे जाईल, काय करू तुला, काय खायला घालू, काय तुझी सेवा करू, काय तुझी उगानिगा करू, म्हणजे जेणेकरून माझं उत्पन्न 100 टनाच्या पुढे जाईल. विचारले ह्याची जरा लाज वाटू द्या जरा तुम्हाला. एवढं बिनलाज होऊ नका प्लीज. हा कपाळ क्रांतीपणा आहे, हा तुम्हाला डबऱ्यात घालणार आहे दिवस. तुम्ही जर का पोरं सुधारायत म्हणून पोराच्या मार्ग लागला असाल, फटकार असाल, तर तो ते पोराच्या दृष्टीने ठीक आहे. पण पोरं उद्या म्हणतील तू काय केलं आमच्यासाठी, कुठं जमीन व्यवस्थित आबाधित करून दिली. पोरांच्या हातात साधणारे जरी गेले ना, तुमचा उत्तर कार्य सुद्धा होणार नाही. लक्षात एवढी प्रॅक्टिकल लोक आहे. कोरोना बघा झाली का. त्यामुळं मुद्दा हा आहे की माती परीक्षण फार महत्त्वाचं. तुला झालं काय हे विचारण्याची परिभाषा माती परीक्षण. आणि जोपर्यंत हे कळत नाही तोपर्यंत तुमच्या जमिनीचा विकार हा तुम्हाला कळत नाही, आणि तो विकार कळाल्याशिवाय तुमचं नियोजन कळत. जसा विकार बदलला तसं नियोजन का भूमीची सारखे कोणाची अचानक
की जशी जमीन आहे तसं तिचं नियोजन बदलतं. मग जमीन काय, आपल्याकडे 3 प्रकारची जमीन आहे ह्या परिसरात. आपण इथं हायवेकडे गेलो की काळी जमीन आहे, थोडस वर आलो की मध्यम जमीन आहे, त्यानंतर परत अलीकडे आलो की जरा थोड्याशा उथळ जमीन आहे. बरोबर आहे. उथळ जमिनीतला ऊस आणि हायवेकडच्या काळ्या जमिनीतला ऊस ह्याची कुस्ती लागू शकत नाही, कारण वजन कमी गेलं. बरोबर आहे. हिथल्या जमिनीचं नियोजन वेगळं आहे, तिकडच्या जमिनीचं नियोजन वेगळं आहे. आणि म्हणून पिंडे मतील गुन्हा. आणि म्हणून आपल्याला हे नियोजन जर व्यवस्थितपणे करायचं असेल, कमीत कमी पैशामध्ये करायचं असेल, तर तुम्हाला माती परीक्षणाची गरज आहे. आणि म्हणून ती फाईल आहे, जे फाईल ज्यांच्या हातात आहे त्यांनी फाईलीवरती करा. हा, फाईलीवरती करा ज्यांच्या हातात आहे. खाली बसायला येऊ नका. हा, ती ब्रह्मविद्या आहे ऊसाची. हा, घास ही मंडळी ह्या देशामधली भाजवंत मंडळी आहे की ऊसाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा हा इतिहास घडतोय अशा पद्धतीने. आज तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला की तुम्हाला फाईल मिळते, पण तुम्ही कुठल्या कार्यालयात गेला, कुठे गेला तर तुम्हाला फाईल मिळत नाही. ही फाईल तयार करायला खूप परिश्रम करायला लागला. 2.5 वर्षाची तपश्चर्या आहे. आज तुमच्या हातामध्ये पडलंय आणि तेवढीच फाईल बघायची सगळं. आता तुम्हाला तुम्हाला लक्षात घ्या, ही फाईल हातात घ्या आणि मग तुम्हाला कळलं तुमचा हिशोबासहित सगळं गणित त्याच्यामध्ये. आणि म्हणून आपल्याला माती परीक्षण करून त्या आधारे आपल्याला ऊसाचं जर नियोजन केलं तर आपण जमिनीचं आरोग्य सुधारू शकतो, ऊसाचा उत्पादन खर्च कमी करू शकतो, जास्तीत जास्त रिकव्हरी घेऊ शकतो आणि जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो. तेही सातत्यानं हा भाग महत्वाचा आहे. म्हणून जमिनीचं आरोग्य हा भाग खूप महत्वाचा आहे. आता चौथा जो भाग आहे, चौथा जो भाग तो म्हणजे अमर्याद पाणी वापर. आता अमर्याद पाणी वापर हा अतिशय हास्यास्पद गोष्ट आहे. लक्षात, हास्यास्पद. हे कसं आलं खाली, त्यानंतर हे तुम्हाला कुणी सांगितलं आणि हे कसं काय चाललंय, काय टाळलंच नाही, लिटरली टाळलं नाही. मला खरं सांगा, तुम्ही जर का घरी गेला सांगा. आता प्रत्येकाच्या घरात अजून मांजर आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये ढेरी आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये कळशा आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये हांडे आहे. बरोबर. आता ते पूर्वीचे लग्नाचे हांडे नसतील, बरोबर, पण हांडे आहेत. बरोबर आहे. पिंप आहे. मग आपण घरी गेल्यानंतर आपल्याला ताण लागली की आपण काय राजा तोंड बुडवतो का, हौदावर तोंड बुडवतो का, समजा इथं नदीनं चालला लयच ताण लागली नदीत तोंड बुडवतो का जनावरासारखं, का हांडा तोंडाला लावतो का टाकी अशी उचलून तोंडावर घेतो का वतून घेतो. मग उसाला एवढं पाण्याची गरज आहे का. आपण कसं घरी गेल्यानंतर मस्तपैकी काय करतो, ग्लासमध्ये घेतो पाणी, तांब्यात पाणी घेतो, कोण वरण पी, कोण हळूहळू पी, जर दमून भागून गेला असेल थोडंसं पाणी पितो, करत पाणी खाली जातं. बरोबर आहे ना. घरातली मोठी माणसं म्हणतात लय गाटा पाणी पिऊ नको, जरा दमानं पाणी पी, बात. बरोबर आहे ना. मग हा भाग जी गोष्ट तुम्हाला लागते त्या सगळ्याच ऊसाला लागतात, त्या सगळ्याच ऊसाला लागतात. ऊस जर बोलायला लागला ना ऊसाला, देवाने त्याला मुखार केला, तो जिवंत आहे. लक्षात घ्या, त्याला भावना आहे, त्याच्याशी तुम्ही संवाद साधू शकता. जो शेतकरी सारखा रानात असतो आणि ऊसामध्ये फिरत असतो, त्या शेतकऱ्याचा स्पर्श ज्या ऊसाला झालेला असतो तो ऊस कधी बघा, त्या ऊसाची पानं बघा, पानाची रुंदी बघा, त्याच्या कांड्या बघा तुम्ही बघा. हे जगदीशचंद्र बोसांनी सांगितलं की संवाद साधला की ऊसाचं उत्पादन वाढतं. संगीत सुद्धा ऊसाला लागतं. ऊसाला भजनचा पाहिजे, ऊसाला लावणी पाहिजे, ऊसाला सगळं पाहिजे. त्याचं गणित फार वेगळं आहे. आता हल्लीची तरुण पोरं फार प्रयोग करतात, मोबाईल लावून बसतात, हे करतात. सांगण्याचा मतितार्थ आहे की ऊस हा जिवंत आहे. जर ऊस बोलायला लागला असताना तर तुमची आबरू चपाट्यावर निघाली असती. लक्षात घ्या, आपण अजिबात चांगलं वागत नाही, कसं वागतोय ते पुढे सांगणार आणि ह्याच भागातल्या लोकांचं सांगणार. म्हणून सांगण्याचा मतितार्थ आहे की जरा मुद्द्यावर या. हे जे तुमचं पाणी देण्याचा प्रकार आहे ना, अतिशय आधुनिक प्रकार आहे. हा तुम्हाला कुठंच घेणार नाही, हा एक वेळ डवऱ्यातच घालणार आहे तुम्हाला. आणि काय तुमच्या बापाचं पाणी आहे, पाणी कुणाचं आहे, निसर्गाचं पाणी आहे. ते पाणी कसं वापरायचं आहे, ज्ञानेश्वर म्हणतात, म्हणून जाणते न गुरु म्हणजे तेने कृतकार्य होईचे, जैसे मूळ स्वराशींचे शाखा पल्लव संतोषनी फुलभारे फुलवत फळभारे फुले. ते काय म्हणतात, जैसे मूळ स्वराशींचे शाखा पल्लव संतोषनी. म्हणजे काय, थेंबानं ऊसाच्या मुळाशी पाणी गेलं म्हणजे ऊसाची मुळांची ग्रोथ चांगली होते, मुळ कांड्यांची ग्रोथ चांगली होते आणि पानांची रुंदी चांगली होते आणि एकंदरीत ऊसाचं उत्पादन वाढतं. ते किती, तर रेग्युलर ऊसापेक्षा 30 ते 35% हा जुना आलेला ज्ञानेश्वर महाराजांच्या 7व्या अध्यायामध्ये. हा
पाणी नाही चाहिए. उसाला पाणी लागतं 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 अजिबात नाही. उसाला काय लागतो? ओलावा. ओलावा म्हणजे काय? मॉइश्चर. ओलावा म्हणजे काय? वापसा. मग तुमचा आणि तुमच्या वापशाचा काय संबंध आहे का? आहे का? मला सांगा ना, आहे का? त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, जरा थोडस जाग्यावर या जरा आणि ड्रीप करा. ड्रीप करा. प्रत्येक वेळेला आम्ही जेव्हा ड्रीपचा विषय काढला तेव्हा आमचा हा सगळा पांडुरंग भिंग लागल्यासारखं बोलतो. आता मी थोडेसे वाईट शब्द बोलतो, त्याला नाहीच इलाज, नाही इलाज आहे. बोलतो काय? बोलतो की ड्रीपला पैसे जास्त लागतात, ते अमुक लागतंय, तमुक लागतंय. हे काय असतं? ऐकून घे. झालं ते देशमुख साहेबांनी इथे बसले, त्यांनी काफीची मंडळी आली, इथं डीलर लोक आले, जा जरा बघा त्यांच्याजवळ जाऊन बसा जरा. 80% सबसिडी आहे, 20%चं द्यायचं आहे. आणि मला काय म्हणायचं, तुम्ही 20% वरचं घातलं, मी म्हणतो 35% होईल, 40% होऊ देत ना, पण नुसत्याचा जो फिरली ना. जर मला सांगा ड्रीपची मदत तिथं चिकटली मातीला, तर तुमचं उत्पन्न जर 25% वाढलं, उरलेलं सगळं त्याचं त्यांनी फेडलं ना. आणि तुम्हाला आणखीन सांगतो की ड्रीप लावा तुम्ही, तुमचं ऊसाचा उत्पादन खर्च कमी करायची गणित आम्ही सांगतो तुम्हाला. चला, आंतरपिकं कुठली घ्यायची, काय घ्यायचं, एखादी गोष्ट करायची ठरली म्हणजे ती करायला काही अडचण नाही ना. म्हणजे त्याचं दूध फिरतं आणि पुन्हा 8-9 वर्ष आहे ना, ते फिक्स असेल त्याचं एकदम एका वर्षी परिणाम घेण्याचं काम. आणि म्हणून एक हात जोडून तुम्हाला विनंती आहे, आमचा पिण्याचा पण म्हणजे उद्योगाचा, साखर कारखान्याचा आणि आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा पण निरोप आहे तुम्हाला की तुम्ही बापाहून ड्रीप करा. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता मगाशी भोसले साहेबांनी सांगितलं माहित नाही, पण आज तुम्ही जिल्हा बँकेकडे कर्जाचा पण अर्ज दिला कर्जाचा, तर ते उद्या परवा दिवसात तुम्हाला खात्यावर पैसे येत आहेत. तिथं झंडे घ्यायची गरज नाही. ओके, हाय भाग तो सबसिडीचा भाग तुला उशीर लागतो. बघू आपण बंडगर साहेब त्याच्यामध्ये तरुण आहे, आपण बघू कसं काय करायचं सांगण्याचं म्हणजे आश्वासन आपण प्रयत्न करू. तुम्ही 4 पावलं पुढे आला आणि आम्ही 10 पावलं पुढे येतो, बघू कसं काय करायचं. तुमच्या पुढे प्रश्न आहे तसं आमच्या पुढे पण प्रश्न आहे, पण प्रश्नाला धरून बसणं हे उचित नाही, स्वतःचं वाटोळ करून घेणं उचित नाही. आणि म्हणून आपल्याला इथून पुढच्या कालखंडामध्ये अमर्यादित पाणी हा जो प्रॉब्लेम आहे हा निघाला पाहिजे. की जुनी आहे ती काही गॅरंटी नाही, ही जुनी पुढे काही कामाची नाही, काहीच कामाची नाही. जरा तुम्ही बघू तुम्हाला किती राग येतो, काय होतं बघतोय, किती जण ड्रीप करताय तेच बघायचंय आता. जरा थोड्याशा लाजाने आपण वाटलं पाहिजे आपल्याला, आपण काहीच केलं नाही आतापर्यंत. उगा आपली पुरुषार्थ झाला काय? नाही, पुरुषार्थ आपल्याला. आणि 100 टन 150 टन हा पुरुषार्थ आहे, हा पुरुषार्थ आहे. समाजाला तुमच्यापासून या शेतीच्या धर्माचं पालन कसं करायचं त्याच्या संदर्भात मार्गदर्शन हा पुरुषार्थ आहे. तो केला का आपण? नाही केलं. माझीच गाडी, माझीच माडी, माझ्याच बायकोची गोडगोड साडी, ह्यात कुठलं आपण? त्यामुळे ही जुनी कोड आहे ना, तुम्ही पहिल्यांदा हा संकल्प केला पाहिजे. आणि नवीन का कोड ही सगळी पाठीमागची बघायचं नाही. आता ते खोडव्यामध्ये 2 गोष्टी घेऊन चालायच्या आपल्याला. एका बाजूला पाचटाचा मिंडा आणि दुसऱ्या बाजूला ड्रीपची नळी. या 2 गोष्टी इथून पुढच्या काळात तारणाऱ्या पुढे येणार आहे. ओके, आता पुढचा मुद्दा हा खोडवा पिकाच्या उत्पादन. खोडवा पिकाच्या उत्पादना संदर्भात बंडगर साहेबांनी माझं काम सोपं केलं. ओके, की खोडवा एवढा चांगला आहे, आपल्याला अडचणीच्या काळात तारतो, आपल्याला बिलकुल रस्त्यावर येऊ देत नाही. आणि कितीही निसर्ग कोपला तरी सुद्धा खोडवा ताट मानेने उभा असतो. पाणी कमी होऊया, टेम्परेचर वाढू द्या, रोग किडी होऊया, अनेक काय होऊ द्या, तर तो तारतो. आणि ह्या खोडव्याला थोडंसं तुम्ही जागेवर जरा प्रेमाने जरा त्याच्याजवळ जा, त्याच्या उत्पन्न वाढीचा जरा जे काही शब्द बोलायची तिथं वापरा. बघा, ऊसाच्या लागणीपेक्षा जास्त उत्पन्न खोडायचे ते पण येत नाही. आपण सवतीच्या पोरांना जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन आपल्याला वाईट, अतिशय वाईट अवस्था खोडव्याची. आणि खोडव्याचं कमी उत्पन्न हे पूर्ण सगळ्या साखर कारखानदारीला सुद्धा हे मोठं परिणाम आहे लक्षात. त्यामुळं आपल्याला ह्या दृष्टिकोनातून आपल्याला नियोजन करायचं. आता तुम्ही म्हणाला आमच्याकडे शेतकरी नाहीत का, आमच्या ह्या सुद्धा काय बसले लोक म्हणतील मी 90 टन काढतो, मी 100 टन काढतोय. हो काढतो, पण एखाद्या वर्षी पुढच्या वर्षी परत आहेच की आपलं 40 टन 50 टन परत सातत्याने. यंदा जर का तुझं 100 टन आलं, पुढच्या वर्षी 120 टन आलंच पाहिजे. म्हणजे आज जर का करोडपती झाला आणि पुढच्या वर्षी जर का तो गटाराच्या शेजारी जर का दारू पडला, त्याला कोणी बरं म्हणाल का? हाच प्रकार आहे ना हा. 100 टनातनं 60 टनावर येणं म्हणजे काय आहे? काय चांगलं आहे काय? म्हणजे 10वीला पहिल्याला कोर्टात आलेला पोरगा 11वीला नापास झाला, म्हणजे घोळ केला ना त्याने काहीतरी. तर हा भाग आहे. आणि म्हणून आपल्याला
म्हणून आपल्याला हे शाश्वत आणि विक्रमी ह्या दोन शब्द खूप महत्वाचे. आता आपल्याला ऊस माहिती आहे का? आपल्याला ऊस माहित नाही. आता ते निकम साहेबांनी एक पुस्तक दिलं, त्याच्यात गुरुराज्य होते काय असा देते साथ देव करीत असा आहे असं कारण अभ्यास आपल्याला अभ्यास केला पाहिजे. तुकाराम महाराजांनी सुद्धा ऊसाचं तंत्रज्ञान तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये सांगितलं. आमचं कीर्तन आहे त्याच्यावर काय बाहेर ऊस कठीण माझी रसाचा जिवाळा ऊस वाढता वाढली गोडी आणि गुळ साखर त्याची पडली. हे पूर्णपणे ऊसाच्या लागवडीपासून कारखान्याच्या व्यवस्थापनापर्यंत नियोजन त्याच्यामध्ये दिलं. ओके, तर मुद्दा हा आहे त्यात ते म्हणतात की 3 अंग आहेत ऊसाची. पहिलं अंग आहे ते म्हणजे ऊस बेणेपणा. आहे का आपल्याकडे? आयुष्यात कधी बघितलाय का ऊस बेणेपणा? त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये बंडकर साहेब आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला काही ऊसाच्या नवीन जाती आणि चांगले शास्त्रशुद्ध बियाणे आपण कारखाना कार्यस्थळावर तर करूच, पण काही शेतकऱ्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये करायचं असेल तर आम्हाला जर का तुम्ही प्रस्ताव दिला तर त्या दृष्टिकोनातून पाळेगाव संशोधन केंद्रामधनं ती बियाणं देण्याची व्यवस्था आपण करू. ते बियाणं आताच आपण ह्या आठवड्यामध्ये निर्णय घेतला तर आपण त्या बियाणं आरक्षित करून सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ते बियाणं आपण उपलब्ध करू. कारण बियाणं बदल हा खूप महत्वाचा भाग आहे इथून पुढच्या काळामध्ये. ते नरवडे साहेब पण सांगतील आणि मी तर सातत्यानं सांगतच आहे. त्यामुळे बेणेपणा हा खूप महत्वाचा भाग आहे. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे लागणीचा ऊस. कारण बेणे आपल्याला वेळ कमी आहे आणि बेणेपणावरती एक स्वतंत्र बैठक आपण त्या ठिकाणी घेऊ किंवा आमचे जे कारखान्याचे जे आपले सगळे अधिकारी कर्मचारी निवडून आहेत हे तुम्हाला त्याच्या संदर्भात मार्गदर्शन करतील. एक दिवस तुम्हीच त्याचं सत्र घ्या. हा, लागणीचा ऊस. आता लागणीच्या ऊसामध्ये आपण अडचणी हंगामामध्ये पुढे कसं जायचं त्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम झाल्यानंतर आमची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये तुमच्यापर्यंत येईल. ओके, त्याच्यामध्ये 10 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. माती परीक्षणापासून वेळेवर तोडणीपर्यंतच्या त्या 10 गोष्टी जर आपण केल्या तर आपलं उत्पादन चांगल्या पद्धतीचं येतं, ह्यात काही शंका नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे खोडवा ऊस. खोडवा ऊस म्हणजे कसा आहे तर आता येथून पुढच्या काळामध्ये हे जे बदललेली हवामान परिस्थिती आहे त्या बदललेल्या हवामान परिस्थितीमध्ये आपल्याला एक लागण आणि कमीत कमी 2 खोडे घेऊन पुढे घ्यायचे. हे जर केलं तर आणि तरच आपला ऊस हा आपल्याला परवडतो. कारण लागणीच्या ऊसापेक्षा खोडवा ऊसाचा उत्पादन खर्च हा 50-60% कमी असतो. नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर जवळपास 33% 40% नेट प्रॉफिट जास्त आहे. त्यानंतर पाण्याचा ताण सहन करत आहे की रोगाचा प्रादुर्भाव फारसा नाहीये, तंत्रज्ञान सोपं आहे, पाणी वाचवणं आपल्याला सहज शक्य आहे. आणि लवकर तुटतो, लवकर बाहेर होते, आंतरपिकांचा चांगला पुरेपूर वापर पुरेपूर उत्पादन आपल्याला त्यातनं घेता येते. हे सगळे जमीनच्या बाजू या सगळ्या ह्या खोडव्याच्या अंतर्गत आहेत आणि म्हणून आपल्याला खोडवा खूप महत्वाचा आहे. आणि साखर कारखान्याचा खोडवा महत्वाचा आहे. म्हणजे कारखाना सुरू झाला की कारखान्याला सुरू झाला की अडचणीच्या ऊसाबरोबर जर बरोबरीने खोडवा आपण तोडला तर इकॉनॉमी व्यवस्थित होते, फ्रेश कारखान्याला मिळतो आणि खोडवा आपल्याला दोन्ही घटकांना त्या ठिकाणी महत्वाचा आहे. म्हणून आपण खोडव्याचा हा उपक्रम त्या ठिकाणी पुढे. आता हवामान परिस्थिती बदलली म्हणजे काय म्हणते तर आपली पटवण कोण बोलतंय? हा, आपल्याकडे पृथ्वी आपली जी आहे ह्या पृथ्वीच्या भोवती वायुमंडळ वातावरण आहे. हे वातावरण 800 किलोमीटर पर्यंत अंतराळामध्ये 800 किलोमीटर पर्यंत आणि 800 किलोमीटर नंतर त्या ठिकाणी एक मोठासा ब्लँकेट सारखं एक आवरण आहे. त्याला ओझोनचा थर म्हणतात. काय म्हणतात? ओझोनचा थर. हा ओझोनचा थर काय करतो तर सूर्याची किरण डायरेक्ट पृथ्वीवर येतात. ओझोनचा थर भेदून डायरेक्ट पृथ्वीवर येतात, पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात आणि पृष्ठभागावर आल्यानंतर त्यातलं काही टेम्परेचर काही प्रकाश किरण ही आपली जमीन काय करते, पृथ्वी काय करते, शोषून घेते आणि परत परावर्तित करते. हे ह्या किरणांना परत मागे पाठवते. ते जातात आणि त्या ओझोनच्या थरावर घालतात, परत खाली येतात. ह्याला ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणतात, हरित इफेक्ट असं म्हणतात, परिणाम म्हणतात. परंतु आपल्या शेतकऱ्याच्या भाषेत जर बोलायचं झालं तर हे सारखं किरण येणं, परावर्तित होणं हे चालू होतं. आणि हा ओझोनचा थर काय करतो की या ओझोनच्या थराची 2 काम आहेत. पहिलं काम म्हणजे हा टेम्परेचर वाढू देत नाही. पृथ्वीचं जे वायुमंडल आहे ह्या वायुमंडळाचं टेम्परेचर वाढू देत नाही. आणि दुसरं काम हे टेम्परेचर कमी पण होऊ देत नाही. जास्त थंड पण नाही आणि जास्त गरम पण नाही. म्हणजे उबदार वातावरण ठेवण्याचं काम हा कोण करतो? हा ओझोन करतो. आणि त्यामुळं आपल्याकडे पावसाचं प्रमाण असेल,
किंवा पावसाचा हंगाम असेल किंवा उन्हाळी हंगाम असेल किंवा आपल्याकडे थंडीचा हंगाम असेल, हे सगळं व्यवस्थित सुसूत्र पद्धतीने चाललेलं होतं. पण आपल्याकडे काय झालं, प्रदूषण वाढायला लागलं, औद्योगिकरण झालं. आमचे शेतकरी बंधूंना कोणीतरी उद्देश केला की पाचट पेटवलं पाहिजे, त्याच्यामुळे सगळं जळून जातं, राम होतं, दमून होतं. आणि आता एवढं पाचट ह्या भागात पेटतंय, एवढं पाचट पेटतंय की त्या पाचटातनं जे धूर तयार होतोय तो धूर डायरेक्ट त्या ओझोन थराला जाऊन धडकतोय. आणि ह्या ओझोन थराला काय होतंय की भूक पडायला लागली, चाळण झाली, चाळण झाली. सूर्याची अतितीव्र किरण त्या होलमध्ये खाली आली आणि खाली आल्यानंतर मग आपलं टेम्परेचर वाढायला लागलं. म्हणून आपण वैश्विक तापमान वाढ झाली, जागतिक तापमान वाढ झाली, म्हणजे हवामान बदलायला लागलं. तापमान वाढलं किती, दरवर्षी 2 डिग्रीने वाढतं. त्याच्या मागच्या वर्षी 40 डिग्री 42 डिग्री होतं, त्यानंतर 43 डिग्रीवर आलं. आता जवळपास आपण 45-46 पर्यंत पोहोचलो. लक्षात घ्या, ही एक धोक्याची घटना आहे. हा विषय समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे पुस्तकात जाता येणार. आणि बघा तुम्ही, हे जे काही प्रदूषण वाढतं म्हणजे कसं होतंय, 1750 सालचं आणि 2011 सालचं जर आपण तुलना केली तर वाढ किती झाली, कार्बन डायऑक्साईडमध्ये 40 पटीने वाढ झाली. हे परत आणखी 10-15 पट वाढले. आता मिथेन वाढ 150 पट आणि हे नायट्रस ऑक्साईड जवळपास 20 पटीने वाढले. आणि म्हणून आपल्याला हा विषय समजून घेत असताना आता परिणाम काय दिसत आहेत आपल्याकडं, तर पाऊस वेळेवर नाही पडला की आता 2 वर्ष, मागची 2 वर्ष 8 साली लागणच झाली, उन्हाळ्यामध्ये भेटा. आणि शेवटी ऊसतोटाला लागायच्या वेळेला पाऊस पडला. आणि गेल्या वर्षी तर आपला जो अंदाज आहे तो पूर्णपणे चुकला. आम्हाला असं वाटत होतं की 70 दिवसाच्या पुढे काही कारखाने आपले चालणार नाही, पण ते 140 दिवसावर गेले. का तर तो अवकाळी पाऊस जो पडला त्याने ऊसाला तारलं, हा भाग आहे. त्यामुळे इथनं पुढं पाऊस कधी पडेल, कसा पडेल, ह्याचं एक्झॅक्ट अनुमान लावणं हे खूप अवघड आहे. म्हणून आपण हवामानाचा अंदाज वगैरे आला की थोडं जरा गालातली असतो, बरोबर आहे. त्याचं कारण हे आहे की आपल्याकडे हवामान परिस्थिती एवढी भिन्न आहे प्रत्येक ठिकाणी. तिकडे सातारा जिल्ह्यात बघितलं तर महाबळेश्वरला 2 पाऊस पडतो, 2 पाऊस पडतो. आणि तिथलं प्रधान 90 किलोमीटर गेलं की इकडं बोडके डोंगर हे सगळे मानलं, पाऊसच पडत नाही, नुसता आभार बघायचं. 5 वर्षातनं 1-2दा पाऊस पडतो. वळवाचा पाऊस म्हटला तर इतका पडतो की मांडा नदीला पूर आला म्हणजे आपल्याला चेष्टा वाटते अजून, बरोबर आहे ना. ही परिस्थिती आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे सगळ्यांच्या पुढे प्रश्न आहेत, आमच्या पुढे जसे प्रश्न आहेत तसे तुमच्या पुढे आता प्रश्न निर्माण झाले. जमिनीची धूप होणं म्हणा किंवा आणखीन लागणीचा हंगाम आपल्याला सांगता येत नाही, पाणी नसेल तर, हे नसेल तर, ह्या सगळ्या गोष्टी रिकव्हरीवर परिणाम झाला, उत्पन्नावरती परिणाम झाला. आणि म्हणून आपल्याला इथून पुढे व्यवस्थितपणे पर्यावरणपूरक पद्धतीने नियोजन करायचं. आता जमीन बघाशी तुम्हाला म्हणतो, ही जमीन जी तयार झाली 1 सेंटीमीटर थर व्हायला 1000 वर्ष लागतात. मोठे मोठे खडक फुटतात, त्या खडकाचे बारीक तुकडे होतात, त्या तुकड्याचे परत बारीक बारीक दगड होतात, त्या दगडाचा मुरुम तयार होतो, तो मुरुम ठिसूळ होतो, तर तो पुसतो आणि पुसल्यानंतर मग त्याच्यापासून काय तयार होतो, माती तयार होते. ही सुपीक माती तयार व्हायला 1000 वर्ष लागली, 1000 वर्ष. आणि हे काय आपलं मुख्य भांडवल आहे. त्यामुळं जमिनीमध्ये 2 प्रकारचे गुणधर्म आहेत, एक डोळ्याला दिसणारे आणि डोळ्याला न दिसणारे, बरोबर आहे. डोळ्याला दिसणारे आणि डोळ्याला न दिसणारे असे 2 प्रकारचे गुणधर्म आहेत. आणि डोळ्याला दिसणारे गुणधर्म कुठला आहे तर ढेकूळ तयार होण्याची प्रक्रिया, त्यानंतर जमिनीचं फूट असेल किंवा जमीन पाऊस पडला की फुटते, उन्हाळा आला की काय होते, आकसते, भेगा तयार पडतात. म्हणजे हे जे काही घटक आहेत हे घटक म्हणजे डोळ्याला दिसणारे घटक आहेत, बरोबर आहे. न दिसणारे घटक कुठले, रासायनिक घटक आणि जैविक घटक की जे त्या फाईलमध्ये अंतर्भूत आहे. अशा पद्धतीने हे 3 प्रकारचे गुणधर्म हे योग्य स्थितीमध्ये असणं त्याला सुपीक जमीन असं त्या ठिकाणी आपण म्हणतो. आता ही जमीन जी आहे त्या जमिनीची सुपीकता का कमी होते, तर ह्या जमिनीची सुपीकता कमी होण्यामध्ये काही घटक तुमच्या हातातले आणि काही घटक तुमच्या हातातच नाही. उदाहरणार्थ पहिला जो घटक आहे, आपण उष्ण कटिबंधामध्ये राहतो, टेम्परेचर वाढतंय, बाहेरचं उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर वाढलं की जमीन तापते. आपण शेतामध्ये उभं राहू शकतो का, पायथन काढून नाही उभं राहू शकत, लगेच पाय भासतात. म्हणजे जमिनीचं टेम्परेचर वाढलं की जमिनीमध्ये साठवून ठेवलेला कार्बन हवेमध्ये निघून जातो. म्हणजे तुम्ही ह्या पूर्वीत राहू नका काही पुढं की मी 20 तोळे शेणखत घातलंय, मी भरपूर पाचड घातलंय, आता मला काही काळजी नाहीये. असं नाहीये की ज्या वेळेला तुमची जमीन सूर्यप्रकाशाला उघडी पडते त्यावेळेला ती जमीन तापल्यामुळं जमिनीतले जीवाणू तुमचं सेंद्रिय पदार्थ सगळे खाऊन टाकायला सुरुवात करतात, कुजवायला सुरुवात करतात. कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये जो निघणारा कार्बन आहे तो कार्बन जमीन तापल्यामुळं हवेमध्ये उडून जातो.
येताना एकटा येतो, जमिनीच्या वरती आला तो ऑक्सिजन बरोबर त्या ठिकाणी युती करतो आणि कार्बन डायऑक्साईड तयार करतो, आणि हा कार्बन डायऑक्साईड वर जाऊन काय करतो, हा त्या परत ओझोन भोग पाडतो आणि जास्त घोटाळा करायचा प्रयत्न करतो. लक्षात, इतके डेंजर परिस्थिती त्या ठिकाणी आहे. म्हणून आपण सातत्याने म्हणत असतो की इथून पुढच्या काळामध्ये उन्हाळ्यामध्ये नांगरट करायची नाही. नीट ऐका जरा, जांभळ्या बिंबळ्या द्यायचं बंद करा. हा, काय फरक पडत नाही. 2 तास जरा थोडस जरा एवढ्यासारखं बसायचं मस्त पैकी असं. हा, आणि तरुण पोरं जरा मांडी घालून बसायची सवय ठेवा ना जरा. म्हातारी माणसं टीचीत बसल्यानंतर तुम्ही इकडे तिकडे वळवळ करताय. काय व्हायचं असेल तुम्ही जागे वाटा. हा, तासभर अजून मुद्दा काय आता, मुद्दा काय तर उन्हाळ्यामध्ये नांगरट आपल्याला करायची नाही. उन्हाळ्यामध्ये नांगरट करायची, कारण तुम्ही एवढ्या कष्टाने सगळा कार्बन साठवला जमिनीमध्ये, तो कार्बन जर वातावरणाला एक्सपोज झाला तर सगळं आपलं निघतं. आपल्याला काय करायचं आहे नक्की लक्षात घ्या. आपल्याला कुठं जायचं आहे, ऊसाचं उत्पन्न रिकव्हरी वाढवायची हा तर भाग आहेच, पण ती कमी वाढेल. रिकव्हरी म्हणजे काय, साखर म्हणजे कार्बन. जमिनीमध्ये कार्बन आला म्हणजे काय झालं, तुमचं उत्पन्न वाढलं. कार्बन कमी झाला, उत्पन्न कमी झालं. कार्बन वाढला, उत्पन्न वाढलं. बाहेर हवेमध्ये कार्बन आला की तुमचा तोटा, कार्बन जमिनीमध्ये गेला की तुमचा फायदाच फायदा. आता कार्बन पण विकायचं आहे आपल्याला, बाजारात घेऊन कार्बन पण विकायचं आहे आपल्याला. नीट लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला ऊस 100 टन घ्यायचा आहे, साखर कारखान्याला ढेंगळीपर्यंत आपल्याला रिकव्हरी द्यायची, बरोबर आहे. आणि हे करताना आपल्या मातीमध्ये आपल्याला कार्बन साठवायचा आहे आणि ह्या कार्बनचा बाजार आपल्याला करायचा जाता जाता. ह्यासाठी तुम्हाला शहाणं करायचा उपक्रम हा चालू. ओके, त्याच्यानंतर आपण नंतर बोलू. आपला जो 40 टनाचा आपला फळ आहे तो आपल्याला 100 टनात घ्यायचा आहे. ओके, हा भाग आपल्याला ह्या ठिकाणी महत्वाचा. कसं तर ऊस आहे हे माध्यम आहे. ऊसाला तुम्ही चांगली जोपासना केली, ऊसाचा तुम्ही चांगला लाड केला, ऊसाला पैलवान केला की ऊस काय करतो, मस्तपैकी असा पिसारा आपल्या पानाचा पिसारा फुलवतो. आणि तो काय करतो, हवेतला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो पानावाटे, शहरामध्ये साठवतो. शहरामधनं ज्या वेळेला जुनी पानं पाष्टात रूपांतरित होतात तेव्हा पाचळ, जुनी मुळं मातीमध्ये तुटून पडतात तेव्हा त्यातनं, किंवा जे काही बॉडीचे अवशेष आहेत ते जमिनीवर पडल्यानंतर ते जमिनीवर पडतात, जमिनीमध्ये जातात, तिथं पुसतात, त्याचा कार्बन जमिनी होतो. असा हळूहळू जमिनीमध्ये कार्बन त्या ठिकाणी तयार होतो जमिनीमध्ये. तो ढेकळामध्ये धरून ठेवला जातो. ढेकूळ ही आपली तिजोरी, ढेकूळ ही काय आपली तिजोरी आहे. ह्या ढेकळात अडकलेला कार्बन आहे, त्याला ऑक्युलेटेड कार्बन म्हणतो आपण. ढेकळात अडकलेला कार्बन आहे, हा कार्बन म्हणजे आमची तिजोरी आहे. आणि चष्मा आहे इकडे बघा, त्याच्या तोंडाकडे काय लागतंय, चुना बघायची पद्धत आहे. इकडे बघा ना पुढे, तुम्हाला ढेकळातला कार्बन सांगतोय, नाही ढेकळातलं आपल्याला बघा ना. हा, ऐकायला करता. मुद्दा हा आहे की हा ढेकळा जर आपण फोडला तर आपली तिजोरी काय झाली, रस्त्यावर. आपण तिजोरी रस्त्यावर फेकतो का, पण ऊसामध्ये फेकतोय. हे आपल्याला इथं पुढे करायला. म्हणून पुढे जाता जाता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, माती परीक्षण कंपल्सरी इथलं पुढे. दुसरी गोष्ट प्रदान की आता ते कुठलं करून घ्यायचं ते पण सांगतो, कारण लय बट्ट्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा काय ठिकाणी मातीच्या प्रयोगशाळेत गेले मी पहिल्यांदा विचारतात ड्रीपसाठी लागणार आहे का तुम्हाला नक्की करायचं आहे. आपण म्हणतो ड्रीपसाठी लागणार आहे, 100 रुपये दिले की नाही रिपोर्ट, 2 मिनिटात रिपोर्ट. एक रिपोर्ट तयार करायला 15 दिवस जातात आणि एक मातीचा नमुना तपासायला 400 रुपये लागतात. आता 200 रुपये म्हणजे तुम्हाला कसा मिळतो हा एक संशोधनाचा विषय आहे. चला त्याच्यामध्ये मी जात नाही, फार लवाड आहे. फक्त सांगण्याचा मतिता आता आहे, समजून घ्या तुम्ही. तुम्हाला फार व्यवस्थित चांगल्या प्लॅटफॉर्मवर आणले. तुम्हाला हे सगळं असं थोडंसं फटकं देऊन हे देऊन सांगण्याचा प्रयत्न काय तर हे तुम्ही तुमच्या आयुष्यात सत्याच्या मार्गानं, अंतिम सत्याच्या मार्गानं पडलेलं पहिलं पाऊल म्हणजे जेवण शुगर मधले हा कार्यक्रम. हे नक्की लक्षात घ्यायचं, पावित्र्याला समजून घ्या. हे बाकीचं सगळं समजून घेता येईल, पण तुमच्या डोक्यातलं हे काळं दिलं हे नास्ती बटाटे काढणं लय अवघड आहे. लक्षात घ्या, लय अवघड आहे. तुमच्या नादाला लागलेली माणसं घराकडे जाऊन बसली, आम्ही नाही जाणार, आम्ही मार्गावर जाणार साठी तुम्हाला. चला आता पुढचा मुद्दा काय, हा विषय सगळा तुम्हाला माहिती आहे. हे काय आता बाधा मार्गात पण नाही. पुढचा मुद्दा आता हे बघितलेलं नाही तुम्ही अजून आयुष्यात, पहिल्यांदा तुम्हाला दर्शन होते का, बघितलंय तुम्ही. ह्याच्यामध्ये माती कशी बनली तर मातीच्या खडकापासून बनली. तो जो भाग आहे तो 45% म्हणजे खनिज पदार्थ. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे हवा आणि पाणी.
तुम्ही म्हणता 50% हवा 50% पाणी म्हणजे काय? जमिनीचं गुण. आणि 50% नसते, 45% खनिज पदार्थ असतात, 25% पाणी आणि 25% हवा म्हणजे तुमचा वापसा आहे. आणि त्यानंतर सगळ्यात मोठा भाग कोणता असेल तर तो म्हणजे सेंद्रिय पदार्थ आहे. हे सेंद्रिय पदार्थ म्हणजे 5%. ह्या सेंद्रिय पदार्थामुळं तुमच्या जमिनीला रंग आहे. तुमच्या जमिनीचा गडगडा रंग म्हणजे जास्त सेंद्रिय पदार्थ. तुमच्या जमिनीमध्ये तपकिरी पदार्थ म्हणजे कमी सेंद्रिय पदार्थ. जमिनीला रंग देण्याचं काम हा सेंद्रिय पदार्थ करतो, पहिला भाग. दुसरा भाग हा सेंद्रिय पदार्थ 5% जर तो हालत नाही. तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये अजून खिडकी आहे आणि ऊसामध्ये ज्याला कळतच नाही काय, ज्याला अक्कल पण नाही, तो वासरातला गडी शाणी असल्यासारखा बोलायला लागतो. ह्या भागामध्ये जास्त गडी आहे, त्याचं जास्त प्रवृत्ती आहे, सावधान जरा केला जातं. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आम्ही याच्यामध्ये जवळपास 20-25 वर्ष काम केलंय. 1 वर्ष पाचट जर आपण जमिनीमध्ये घातलं तर संपूर्णपणे पाचट पुजायला 6 वर्ष लागतात. 6 वर्ष लागतात. बरोबर, 6 वर्ष लागतात. ही कार्बनची स्थिती जर आणि ताग आणि घाईच्या जमिनीमध्ये घातला तर तो पूर्णपणे पुजायला 6 वर्ष लागतात. कार्बन हे नाही, जो तुम्हाला कार्बन तुम्हाला जो ह्या पेपरवर दिलाय तो फसवा कार्बन आहे. त्याच्यावर जगात तुम्ही विश्वास ठेवत नाही. लक्षात घ्या, कार्बनचे 32 प्रकार आहेत, त्यापैकी 12 प्रकारावर आपण बोलतो. लक्षात घ्या. आणि हा जो कार्बन आहे तो परमेश्वरानं पूर्णपणे जमिनीमध्ये फिक्स केलाय. जसा आपला आत्मा फिक्स आहे तसा जमिनीचा आत्मा फिक्स आहे. आणि त्याला म्हणतात ह्युमिक सबस्टन्सेस. ह्युमिक सबस्टन्सेस हे ह्युमिक पदार्थ जे आहेत ना, हे ह्युमिक पदार्थ म्हणजे हे आहे. पण आता घोळ असा झाला की जमिनीचं टेम्परेचर एवढं वाढलं की ह्युमिक पदार्थ सुद्धा डिकम्पोज व्हायला लागले. हे नीट लक्षात घ्या. तुम्ही जास्त दारू प्यायला लागला, जास्त अत्याचार करायला लागले, आत्मा तर बनतो. लक्षात घ्या, ही जी पद्धत आहे तीच पद्धत ह्या. आणि म्हणून हा धोका आहे. आणि म्हणून आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये फार व्यवस्थितपणे नियोजन करावं लागेल. कधी कधी आपल्याला जमीन झाकून ठेवायची, हिरवा छादन करायचंय, पास्टास किंवा शेती पदार्थाला छादन करायचंय, काही कुजलेले मटेरियल त्याच्यामध्ये घालायचंय. जरा फायदे आले इकडे बघा, इकडे बघा, नंतर घरी गेलं बघा, इकडे माझ्याकडे बघा. फक्त पहिल्यांदा समजून घ्या, काय करा. हा, परत आणखी काय करायचंय, कुजलेलं घालायचंय, काय काय ताजं हिरवं घालायचंय त्याच्यामध्ये, काय काय वेळेला पातळ घालायचंय त्याच्यामध्ये, स्पेंडर सारखं. रासायनिक खतं पण आपल्याला गरजेची आहे त्याच्यासाठी, जीवनखतं पण आपल्याला गरजेची आहे. ही थिअरी आहे, लक्षात घ्या. एखादी विचार करता येणार नाही. लक्षात घ्या. हे पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो. नुसतं सेंद्रिय जर आपण करत गेलो तरी सुद्धा आपल्याला व्यापारी पद्धतीनं आपल्याला उत्पन्नाकडे जाता येणार नाही. सांगतो, समजा उकिरड्यावर ताट लावलं, उकिरड्यावर ज्वारीचं ताट लावलं, ते ताट उभं का पडतं? बरोबर आहे. म्हणजे जास्त एखादी गोष्ट होणं ते पण चुकीचं आहे, अतिरिक्त होणं ते पण चुकीचं आहे. आणि म्हणून आपला जो मार्ग आहे तो म्हणजे भोगावे त्यागावे मध्यभागी बागावे, एकात्मिक. हा, आता पुढचा जो मुद्दा आहे त्याकडे, पुढचा जो मुद्दा आहे. मग आपल्याला ऊसाच्या शेतीमध्ये पर्टिक्युलरली खोडव्यामध्ये 2 अंगाने पाष्टाचा विचार आहे याच्यामध्ये. एक म्हणजे पाष्टाचा आच्छादन म्हणून वापर करायचा, म्हणजे पाष्टाची कुट्टी वगैरे काय नाही करता. नीट ऐका जरा, ह्या भागामध्ये हेच घोटाळा आहे म्हणून ही स्लाइड मुद्दा मांडली तुमच्यासाठी, की पाष्टाचा आच्छादन म्हणून खोडव्यामध्ये वापर करायचा की जिची कुट्टी करायची नाही. आणि पाष्टाचं पाचट जमिनीमध्ये गाळायचं आहे, म्हणजे खोडवा आता काढूनच टाकायचा आहे. 1 लागल 2 3 खोडवे घेतले. आता मला पाचट गाळायचं आहे, आता तिथं पेटवायचं नाही, गाळायचं आहे. मग गाळायचं असेल तर आपल्याला कुट्टी करायची, ते बघू आपण पुढं. हे 2 महत्वाचे मुद्दे त्या ठिकाणी आहेत. आता पहिला घोटाळा आपण हे करत असताना, खोडव्याकडे जास्त असताना 2 घोटाळे आपल्या हातात होतात. पहिला घोटाळा म्हणजे आपण पाचट पेटवतो. पाचट पेटवण्याचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे उभ्या ऊसाला काढी लावली, कारखान्याच्या भाषेत त्याला म्हणतो जळी. बरोबर, कारखान्याकडे मला वाटतं जवळपास जळी 10-20% तरी असते. 10-12% तुमच्याकडे अजिबातच नाहीये. ही एकदम चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपण राईट प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी हे जळीत अजिबात होता कामा नये. हे जळीत म्हणजे स्वतःच्या इस्टेटीला काढी लावण्यातला प्रकार आहे. काय होतं, काय वेळेला ऍक्सिडेंट होतो, काय वेळेला वीज पडते, काय वेळेला ठिणग्या पडतात, जळीत होतं, काय वेळेला आपण जात नाही म्हणून रागारागाने पिटवून देतो. ते त्यानं उसाला काढी नाही, आपल्या शर्टाला काढी लावलेली असते. लक्षात घ्या. हा, तर मग काय होतं याच्यामुळं, तर ह्याच्यामुळं उसाचं उत्पादन पण घटतं, रिकव्हरी पण घडते आणि सगळ्या पाष्टाचा वाड्यासहित त्या ठिकाणी काय होतो, सत्यानाश होतो. आता पुढं ठीक आहे, नाही आपण ऊस पेटवला, आपण पाचट पेटवल्याशिवाय कारण आपल्या हातच बसत नाही. आपल्याला बट्ट्या गोळ केल्याशिवाय जमत पण नाही आपल्याला.
गप आपण आपल्याला असं वाटतं की आपण दुसऱ्या घरात भांडण लावतो. तुम्ही स्वतःच्या आधी पाचला गाडी लावता म्हणून गप बसत नाही, जाता जाता दुसऱ्या घराला गाडी लावत जाता. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे की हे जे पाचट आहे हे पाचट पेटणं म्हणजे दुर्दैवी आहे. लक्षात घ्या ते कसं ते आता तुम्हाला सांगतो. पण हे चित्र ह्या भागामध्ये घराघरामध्ये दिसतंय. लक्षात घ्या इथं जर आता जर विचारलं पाचट किती जण ठेवता तर प्रामाणिकपणे कोडगेपणाने सगळे हात वर करतात. मी तुम्हाला सांगतो संध्याकाळी जाता येता दिसते हे मोठेच्या मोठे धुळाचे लोक पसरलेले असतात. अहो कराड परिसरामध्ये गावात फिरता येत नाही. संध्याकाळी बिडी पेल्यानंतर कसं अंगाचा घाण वास येतो अशी पाचट पिटवून आलेल्या पाचटाच्या फळाच्या शेतात धुराचा वास दुर्काट्याला वास येतो. बरोबर ना. आता तुमच्या नाकांना झाले सवयी त्याच्या, बरोबर आहे. पण ही परिस्थिती ह्या परिसरामध्ये आपल्याकडे आहे. कुठनं अगदी आपल्या आर्थिकपासून पुढचा जो भाग आहे तिकडे जास्त, कारण पलीकडे जरा निरळ थोडीशी गाव आहे त्यामुळे तिथं जास्त येत नाही. पण तिथली पण लोक ह्याच्या पुढचे येतात. आलं का लक्षात. पण आपल्याला हा आगरी प्रकार या ठिकाणी थांबवायचा आहे. आता ह्याच्या संदर्भात आम्ही पाडेगाला एक संशोधन केलं. काय संशोधन केलं की आम्ही काय केलं की पाचट पेटवण्याच्या अगोदर एक 10 तास आपण त्याचं हवेची जी काही क्वालिटी आहे ती क्वालिटी आपण मोजू. प्रदूषण किती होत आहे, वातावरणामध्ये कुठले कुठले पोल्युटंट सोडले जातात, जमिनीवर काय परिणाम होतोय वगैरे वगैरे हे सगळं बघितलं. ही मेजरमेंटची ही चित्र आपण बघतोय. त्याच्यात बघा धूर कसा निघालाय, हे कसा निघाला, धुराचे लोट कसे निघाले आणि त्यानंतर हे सुंदर चित्र दिसतंय बघा. बरोबर ना. बरं वाटलं ना तुम्हाला आता बघून. सुंदर बघा, नीट बघा, डोळे भरून घ्या परत हे बघायला मिळणार नाही तुम्हाला. जर अशा पद्धतीने करायचा प्रयत्न केला तर मिळालाच म्हणून समजा तुम्ही आता. काय आहे हे डायरेक्ट काजळी तयार होती, ह्याची राख तयार होती आणि वायुगुळ आली की परत ही काजळी उडून जाते. बरोबर आहे, उडून जाते आणि उडून गेली की तुमचा कॅन्सर सगळं पाठीमागे तुमच्या लागते, घशाचे विकार सगळे. ओके, आता हे पाचट पेटल्यामुळं जो धुराचे लोट वातावरणामध्ये गेले, पर्यावरणामध्ये गेले आणि त्याच्यामुळे काय घोटाळा झाला तर पूर्वीची जी हवेची क्वालिटी होती आणि पाचट पेटवताना नंतर 10 तास क्वालिटी हवेची क्वालिटी मधला जर का आपण फरक बघितला तर कार्बन डायऑक्साईड दुपटीने वाढला. बघा, कार्बन डायऑक्साईड दुपटीने वाढला. नायट्रस ऑक्साईड, कारण ह्याच्यामध्ये नायट्रोजन जास्त आहे, 6 पटीने वाढला. सल्फर डायऑक्साईड 1.5 पटीने वाढला. कार्बन मोनॉक्साईड 1.5 पटीने वाढला. मिथेन तर ह्याच्यावरती फार काम चाललंय पण अजून लोकांचं ऊसाच्या पाष्टाकडे लक्ष नाहीये. ते जवळपास किती झाला, 2.5 पटीने वाढला. काजळी म्हणजे जी बारीक काजळी बारीक तुकडे जे वर जात आहेत हे तुकडे कॅन्सरस आहेत, अत्यंत डेंजर आहे. हे 2 पटीने वाढला. त्याचा एम्स रिपोर्ट वाचा, व्हॉट्सअपवर बघा, ह्याच्यावर बघा एम्स रिपोर्ट. दिल्ली मोठं म्हणजे आपलं डॉक्टरांची संघटना आहे त्यांचा रिपोर्ट आहे ह्याच्यावर, तो बघा. पार्टिक्युलेट पदार्थ 2.5-10 हे अतिशय घातक आणि डेंजर आहे. वरच्याचं मॅनेजमेंट आपल्याला करता येतं, खालच्याचे मॅनेजमेंट करता येत नाही. हे जे वायू बाहेर निघतात ते हवेमध्ये जातात, त्याचं पुढं डिकम्पोजिशन होतं, तो भाग वेगळा आहे. पण हे पार्टिक्युलेट पदार्थ 50-50 वर्ष कुजतच नाही, त्याचं रूपांतरच होत नाही. ते हवेमध्ये साठतात, हवेमधून नाकामध्ये गेल्याय की तुमच्या फुफ्फुसाचे विकार जे आहेत ना, हृदयाचे विकार आणि फुफ्फुसाचे विकार त्याच्याशी ह्या दोन्हीचा जवळचा संबंध आहे. आणि ही उद्याची डोकदुखी आहे. हे आता अजून एक वर्षभरात तुमच्या कानावर यायला सुरुवात होईल. आता दिल्लीमध्ये चौकामध्ये पाऊस पाडला जातो. आता का, हे पावसामुळेच तुमचं खाली बसतात, इतर कुठल्या गोष्टीमुळे खाली बसत नाही. त्याच्यामुळे हे पार्टिक्युलेट पदार्थ आणि आपलं गाव जर सुंदर सुजलाम सुफलाम जर व्हायचं असेल तर पाया पडतो तुमच्या, एक काम करा, पाचट पिटू नका. पण या पाष्टाची किंमत वर किती आहे तर पाष्टाची किंमत आहे 40,000 रुपये. एका एकरातल्या 12 ते 14 टन पाष्टाची. कशी ती बघा. आता पाष्टामध्ये प्रमाण आहे शेंद्री कर्माचं. अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो, तुम्हाला कदाचित तो धक्का बसेल. आपण लागणीतलं पाचवट खोडव्यामध्ये आच्छादन केलं, खोडव्याचं पाटण दुसऱ्या खोडव्यामध्ये आच्छादन केलं आणि दुसऱ्या खोडव्याचं पाचवट खोडवा काढून टाकायचा असताना गाडलं, त्याच्याबरोबर मळी कंपोस्ट, पेंटवाश, बागेची राख, बरोबर आहे, हे सगळ्या गोष्टी जर त्याला दिल्या तर आपल्याला एक कणभर सुद्धा शेणखत बाहेरनं आणावं लागणार नाही. मी अतिशय विचारपूर्वक करून सांगतोय. तुमचे कान जरा ना कानावरती टाव करा, जरा खाली बघू नका. काय तुमचा ट्रॅक्टर बँकेने ओढून गेलेला नाही, नीट बघा. काय हे जर का असं जर का शेतामध्ये जर का तुमच्या कुजलं, कारण ऊस म्हणजे चेष्टा नव्हे. ऊसाला परमेश्वरानं प्रचंड संबंध केलेला आहे, प्रचंड संबंध केले. ज्या एवढी इंडस्ट्री त्यानं तोडून काढली आणि तुम्हाला तो नाका घालतोय, त्याचं कारण समजून घ्या. त्याला तुम्ही समजून घेतला नाही. जर हे पाचट, वाड, गुडके, खुडकी, प्रेसमड, स्पेंडवॉश, बग्याची राख हे सगळं जर त्याला मिळालं
तर ऊसानं जमिनीतनं जेवढं काढून घेतलंय, जमिनीतनं जेवढं काढून घेतलंय 100%, त्यापैकी 70 ते 80% परत ते ऊसाला देत आहे. उरलेलं 20% जे तेवढंच फक्त आपल्याला टॉनिक म्हणून रासायनिक खताच्या माध्यमातून द्यायचं. टॉनिक किती प्यायचं असतं? चमच्यानं. आपण बाटल्याशी तोंडाला होतो का? मग ऊसाच्या बाबतीत असं का? हे 80% जळून जाते, गणभर 80% जळून जाते. आणि हे सगळे जळून गेलेले जी काय अन्नद्रव्य आहे ही रासायनिक खताच्या माध्यमातून जर आपल्या जमिनीमध्ये घालायची म्हणलं तर महाराष्ट्राला दरवर्षी जवळपास 1000 कोटी रुपये खर्च करावा लागतो. किती? 1000 कोटी रुपये. मग 1000 कोटी रुपये किती ड्रीप होईल? किती ड्रीप होईल मला सांगा. पण मला काय म्हणायचं माहितीये का की आपण आपलं गणित जुळत नाही. तुम्ही हे गणित जुळवायचा प्रयत्न करा, पुढच्या गोष्टी आपण बघू. चला आता मातीवर परिणाम काय झाला तर पाचट पेटताना जमिनीवरती पाष्टाचा साधारणपणे 1 ते 1.5 फुटाचा थर असतो पाष्टाचा. त्याला खाली काळी लागली. काळीची किंमत काय? 10 पैसे पण नाही. समजा महागातल्या अशा काळ्या गोळा केल्या सगळ्या काळ्या पेट्या, त्या काळ्या पेट्यांची किंमत 1 लाख रुपये सुद्धा होणार. 1 लाख रुपयाची काळी पेटी जवळपास 1000 कोटीचा मालमत्ता मुद्देमाल आपला काय करते? पिटवून घेते. लक्षात हे समजून घ्या का? खिटकी कुठे आहे? बरं त्याच्या जमिनीवर काय परिणाम होतोय तर पाचट आपल्या शेतामध्ये पसरलेलं असतं. त्याची उंची साधारणपणे त्याचा जो थर असतो तो 1 ते 1.5 फूट उंचीचा असतो. आपण काळी लावली, खालून पेटत आल्यानंतर त्याची पूर्णपणे राख तयार होईपर्यंत 13 मिनिटाचा 14 मिनिटाचा कालावधी लागतो. हे लय अभ्यास केला आपण. जमीन पण मोजलो होते. ओके, हे 5 चेहरे वगैरे सगळे करपले होते. आणि काळी लावली, बाजूला सरकला की जी फ्लेम तयार होते, जाळ तयार होतो, त्या जाळाचं टेम्परेचर पहिल्या म्हणजे साधारणपणे 1 मिनिटापर्यंत 1 मिनिटाने 100 डिग्री सेंटीग्रेडच्या पुढे सुरू होतं. साधारणपणे 6व्या मिनिटामध्ये जो जाळ होतो त्या जाळाचं टेम्परेचर 950 डिग्री सेंटीग्रेड. किती आहे? 950 डिग्री सेंटीग्रेड. आणि 13-14 मिनिटापैकी 7 मिनिटं आपली जमीन 100 डिग्री सेंटीग्रेड पासून ते साधारणपणे 250 डिग्री सेंटीग्रेड पर्यंतच्या टेम्परेचरला एक्सपोज झालेली असते. लक्षात एक्सपोज झालेली असते. मग मला सांगा आपण आपल्या काळ्याला कशा पद्धतीची ट्रीटमेंट देतोय हा भाग खूप महत्वाचा आहे. ह्याच्यामुळं टेम्परेचर 70 ते 72 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत टेम्परेचर जमिनीचं वाढतं. आता हे टेम्परेचर वाढल्यामुळं जमिनीला कार्बनचं तर वाढ लागलीच, पण जीवाणूंची 50% संख्या कमी होती. दुसरी गोष्ट, जमिनीमधलं जे सेंद्रिय कर्ब आहे ते सेंद्रिय कर्ब जळून जातं, नायट्रोजन जळून जातो आणि एवढे सगळे आधार एका काडीनं केले ती म्हणजे 10 पैशाची काडी. आता हे नाही केलं तर दुसरं भाग पण एक आपल्याला आहेच. आता ह्या भागामध्ये जास्त आढळते. ह्या भागामध्ये काय जास्त आढळ तर आपल्याकडे बेलर नावाचा होता. बेलर हे काळं बरेच कलर आहे त्याचे, जाऊ द्या एका कलरवर जाऊ नका. हे बेलर काय करतंय आपल्या रानात येतंय आणि आपलं पाचड गोळा करतंय. त्याचे गट्टे तयार करतंय आणि हे गट्टे आपण काय करतो? द्राक्ष बागायदार, डाळिंब बागायदार, ही जी मोठी बडी लोक आहेत त्यांना आपण काय करतोय? हे देतोय. तर मुद्दा हा आहे की हे पाचड शेताच्या बाहेर जाता कामा नये. ह्या पाचटाची किंमत कमी किंमत 40,000 रुपये. कमी किंमत तो आपल्याला काय किती देतोय? 2,000 रुपये नाही तर जास्त 3,000. तर एवढा फालतूपणा करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे आपलं पाचड आपल्याला मिळालं. आता ही गोष्ट काय झाली या भागात तर ते होऊ शकत नाही. त्याला गोष्ट तयार करायचं, पाचड आपल्याला बाहेरच काढायचं नाही. आणि म्हणून आपला महत्वाचा पहिला विचार म्हणजे ऊसामध्ये पाचटाचं आच्छादन आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं की पाचड व्यवस्थापन व्यवस्थित जर केलं तर इकडून सुद्धा शेणखत आपल्याला आणावं लागणार नाही. तुम्हाला याचा अनुभव काय तर मी कवठेकरांनी डेव्हलप केलं. एकाला सुद्धा पैसे नव्हते. आम्ही सलग 4-5 वर्ष पाचड कंटिन्यूस ठेवलं. दुसऱ्या वर्षापासून आम्हाला शेणखत उपलब्ध झालं नाही. म्हणून आमची ऊसाची उत्पादकता 80 टनाच्या कधीच आत आली नाही. आणि जे शेणखत आहे शेणखत तो शुद्ध वावरात आहे. शेणखत म्हणायच्या लायकीच नाही. काय किंवा तुम्ही उसळ गेला की वरती खांडकुंड आहे, त्यात काय नसते. राहायला मग खाली त्याला बुरशीजन्य थोडंसं बुरशीकडे लागलेली असते, पांढरी बुरशी, आणि ती बुरशीवाली कोली खांड आहे ती जरा बरा प्रकार आहे. खाली आपण त्याच्यावर खालचा थर बघितला तर एकदम काळा साखा दिसतो आपल्याला, एकदम काळा साखा दिसतो. त्याला टच करायला गेलं की चटका बसतो. बरोबर आहे. खालून आपण उकळायला लागतो तर आपला श्वास कोणतो कारण अमोनिया खाली येत असतो. हा जो अमोनिया आहे तो जमिनीमध्ये जाण्याची गरज आहे. आणि ज्यावेळेला तो नक्का आपण काढतो असा हातावर आपण तो 2 बोटामध्ये चोळतो त्यावेळेला भडमासारखा लागतो. त्याला अमॉर्फस म्हणतात.
स्ट्रक्चर, त्याला काय म्हणतात अमॉर्फस गुळगुळीत. आणि हा गुळगुळीत काळा साकार हे शेणखत आहे. लक्षात घ्या, तुम्ही जे रस्त्याच्या कडेला ढीग लावणं, अमुक करणं, तमुक करणं हे जे करताय अत्यंत अत्यंत बावळटपणा आहे, अत्यंत बावळटपणा आहे. चेष्टा ही आपल्या शेतीची. लक्षात घ्या, म्हणजे आमच्या ह्या डोक्यात आहे का नाही, ह्या डोक्यात जर ह्या गोष्टी गेल्या तर गावातल्या भानगडी बाहेर पडतील. ओके, आणि तुम्ही तुमच्या मुद्द्यावर लागा. बरं, हे संतांच्या साहित्यामध्ये सांगितलं तर ते पुढे सांगा का? म्हणजे आम्हाला अजून, आम्ही शेती करतोय, आम्हाला अजून शेणखत करायची सुद्धा अक्कल नाही. आणि शेणखताचं तंत्रज्ञान कधी पुढे आलं? 1959 साली पहिली टेक्नॉलॉजी आली शेणखत तयार करायची. माहिती आहे का आम्हाला अजून? आम्ही मोठ्या मोठ्या बाता मारतो, नाही माहिती, नीट लक्षात घ्या. त्यामुळं घरात दही कसं करतो आपण? सेम पद्धत आहे, पण आमच्या पोटासाठी आम्ही खरबरीत करतो, पण ऊसाच्या बाबतीमध्ये शेतीच्या बाबतीमध्ये नाही. म्हणून आपली जी परवडची झाली ना ती आपल्या हाताने झाली. आणि खरं सांगतो, आणखी मी तुम्हाला मनातला एक गोष्ट सांगतो की तुम्हाला अजिबात माझं माहिती झालं पाहिजे असं 100% वाटत. जर वाटलं असतं तर तुम्ही येडे झाला असता, आणि येडे झाला असता तर रानात खापला असता, आणि रानातनं कारखान्यावर रान मेरा ओम जय जगदीश हरे. देवाला काय म्हणतो आपण सकाळी सकाळी रोज? तुझे मला दिले, ते माझं नाही, हे तुझंच आहे, हे मी त्याचा उपभोग घेऊन परत ते तुला अर्पण करतो. तुकाराम महाराज म्हणतात तुझी आहे तुझं अर्पण, तुझी आहे तुझे समर्पणी पाय आलं तर नाही झालं तेवढं. मातीमध्ये ऊस लावला, ऊसानं आपलं शरीर तयार केलं, ऊस कारखान्याला विकून गेला, उरलं काय? पाचट, फुडकी, गुळ्या, वाड हे सगळं जमिनीला परत अर्पण करणं म्हणजे ऊसाची शेती डोक्यानं करणं. आणि हिथं शेणखताचा भाग येत नाही. लक्षात. आता हा खोडवा आपल्याला अशा पद्धतीने करायचा. आपला ऊस आता तुटला. आता ऊस तुटल्यानंतर मी तुम्हाला मागापासून सांगितलं खोडव्याचे फायदे कसे आहेत. बरोबर आहे. खोडव्याचे फायदे काय आहेत? तर आपल्याला लागलेल्या ज्या गोष्टी कराव्या लागतात ते खोडव्याला कराव्या लागतात. नीट ऐकायचं नाही, हे तुम्हाला माहित असलं तरी परत ऐकायचं. आता लागण करायला किती खर्च येतो, घेण्याला किती खर्च येतो, पूर्व मशागतीला जरा ऐका नाही, पाय पसरून बसला तरी चालेल. पाय पसरून बसा, पुढे सरका जरा, मागच्या पाय पसरून बसा छानपैकी, काय अडचण नाही. आता आपल्याला काय करायचंय परत? तर त्या ठिकाणी खोडवा तो खोडवा त्या ठिकाणी ताण वातावरणात ते ताण त्या ठिकाणी सहन करतो. जेवढं टेम्परेचर आलं तर तेवढं टेम्परेचर ते मेंटेन करायचं काम करतो. आणि आच्छादन पास्टाचं असतं, त्यामुळे 2 पाण्यातलं अंतर वाढलं तर त्या ठिकाणी खोडव्याचं उत्पन्न काय हालत नाही. त्यानंतर जास्तीत जास्त कार्बन जमिनीमध्ये साठवण्याचं काम त्या ठिकाणी खोडवा करत असतो. आणि खोडव्याची उगवण लवकर होते. खोडव्याची तुरटी 11.5 महिन्यापासून ते 12.5 महिन्याच्या दरम्यान होत राहते. आणि म्हणून कमीत कमी काळामध्ये जास्तीत जास्त ऊसाचं उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतं. हा भाग महत्वाचा. पुढचा मुद्दा, आता खोडवा घेताना कोणकोणत्या बाबींचा विचार करायचा? तर पहिली गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे, आम्ही बोलू नका पाठीमागे, आपल्याला पहिली गोष्ट आपल्याला अशी घेतली पाहिजे की आळसावी हंगाम, पूर्व हंगाम आणि स्थूल हंगाम या 3 हंगामापेक्षा बेस्ट हंगाम म्हणजे पूर्व हंगाम. आणि हा जो टाकू आहे ह्या टाकूवर बरोबर सांगितलं का आळसावी पूर्व हंगामी ऊसामध्ये जर उतरला तर इथं तुमच्याकडे भुईमूग आहे, इथं तुमच्याकडे सीझनल भाज्या आहे, इथं तुमच्याकडे काही ठिकाणी फुलं आहे. तर ह्याच्या आंतरपीक म्हणून त्या ठिकाणी अंतर्भाव होईल आणि तुमचा उत्पादन खर्च त्या आंतरपिकातूनच निघेल. आणि उरलेला जो खर्च आहे, उरलेला जो फायदा आहे तो फायदा तुमचा नेट बँकिंगमध्ये राहील. त्यामुळं आपल्याला पूर्व हंगाम महत्वाचा आहे. आणि ह्या पूर्व हंगामी ऊसाचा खोडवा नक्कीच 100 टनाचं उत्पादन आपल्याला देतो, नक्की. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट परत आणखी, फेब्रुवारीपर्यंत जर आपण फेब्रुवारी महिन्यापर्यंत जो तुटलेला ऊस आहे त्या ऊसाचा खोडवा चांगल्या पद्धतीने उत्पादन देतो. जसं जसं टेम्परेचर वाढायला लागतं तसं तसं खोडव्याच्या वाढीला आणि रोग आणि किडीचा पण प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत राहतो. आणि म्हणून त्या ठिकाणी उत्पन्न वाढीला मर्यादा आहे. परंतु आपण आपल्या प्रकल्पामध्ये एप्रिल पर्यंतचा तुटलेल्या ऊसाचा खोडवा आपण घेतोय आणि त्याला व्यवस्थितपणे सिस्टीमची ट्रीटमेंट आपण जर दिली तर त्या ठिकाणी आपण तिथं सुद्धा आपण विक्रमी उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्यानंतर ऊसाचं बियाणं चांगलं असावं, सळी जी 5 फुटाची असावी, त्यानंतर बियाणं बदल झाला पाहिजे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. आणि आपण आत्ताच बघितलं की खोडवा राखायची योग्य वेळ म्हणजे साधारणपणे फेब्रुवारी एंडपर्यंत राखायचा. पण जर पुढे जायचं असेल तर आपल्याला खूप काळजीपूर्वक करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये रोपं जे आहेत ना ती जिथं जिथं गाळ पडलेले वगैरे आहेत तिथं आपल्याला रोपं वगैरे सांडायचे, कांड्या वगैरे आपण वापरतो, ही चुकीची गोष्ट आहे. चला पुढे आता आपण खोडव्याची कार्यपद्धती आपण बघतो. म्हणजे मूळ मुद्द्यावर आपण हल्ला 5 गोष्टीच्या बोलत आपण बळी पडायचं. ऊस तुटला की लगेच बोलत इकडे तिकडे फिरायचं. आपल्याकडे इथे यात्रा सुरू होत्या
आणि इकडं यात्रेचं फेरफार आहे. एक एवढा टर्किश टावेलचा तुकडा ती फुटफुळून मिळत असते आणि तेवढ्यासाठी लोक त्या वडापला रे हे आता वडाप पण आता विषय राहिला. आता गाडी एका गाडीत 3-3, 4-4 गाडी यात्रेतनं काही गाडी मिळली नाही उजडत तो भाग वेगळा आहे. पण आहे इकडे जास्त फॅड आहे कुठनं आधीच्या इकडे जास्त आहे. वर आता जरा थोडंसं कमी झालं. हा तर मुद्दा हा भाग आहे. हे कुणी सांगितलं हे काकाजींनी सांगितलं मला. आता पुढचा भाग आहे ह्याच्यामध्ये असा आहे की 5 गोष्टी ह्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. पहिली गोष्ट म्हणजे पाचट पेटवणं. पाचट पेटवायची नाही. कोणत्या पंथापाना बळी पेळायचं नाही. पहिली पाचट पेटवली काय नाही होतं तुमच्या रानात. मला वाटतं इकडे दुकानाचा काय प्रादुर्भाव अजून नाही. त्यानंतर आता काय लोक म्हणतात साप जास्त आहेत साप. मला एक प्रश्न असा पडतो की महाराष्ट्रामध्ये वर्षभरामध्ये जेवढी 7 चोण माणसं गेली त्याच्यामध्ये 5टातला 7 चोण किती गेली. एक पण उदाहरण तुमची नाटकं खूप आहेत आम्हाला माहिती आहे. आम्ही कवटेकरला जेव्हा कार्यक्रम सुरू केला तर आमच्याकडे गंजीखाना हा एक प्रकार होता. गंजीखाना म्हणजे काय की सगळ्यांच्या गंजी एकाच जागेवर होती. पूर्वी इकडे सातारा परडी म्हणतात तिकडे सांगलीमध्ये गंजीखाना म्हणतात. आता ते सगळे एकरावर अर्धा एकरावर गुंठ्यावर. आता गुंठा हा पण भाग व्हायला आहे सांगलीकडे. नुसत्या सऱ्या 5 फुटाच्या माझ्या 10 सऱ्या 1.5 किलोमीटर लांब अशी परिस्थिती राहिली. मग त्या गंजीखान्यामध्ये स्क्वेअर फुटावर जागा आहे त्याच्यावरच गंजी बांधायची. त्या गंजीमध्ये अशी प्रथा आहे काय वेळेला ते खाली घुशीने हे एवढं खाली पोकरलंय कारण सगळीकडे बोल आहे. त्या गंजी खालीच फक्त वाढत आहे. तर अक्षरशः पिंडी वाढायला गेलेला अख्खा माणूस आत जाईल अशी परिस्थिती आहे. मग तिथं धान्य वगैरे ते असतातच. मग पिंडी वळली की साप वगैरे येतो. मग लोक आम्हाला म्हणायचे तिथं साप येतात. आम्ही साहेब अनुदानावर गंबूट वाटले हे इतकं पुढ्यापर्यंत एकाही भागावर घातले. डेमॉन्स्ट्रेशन पुरते फोटो काढायपुरते गंबूट घातले. गंबूट माळ्यावर टाकले कारण त्याचं वजन जास्त होतं. कारण ते गंबूट घातला की त्याला रानाशिवाय दुसरीकडे जाताच येत नव्हतं कुठं. बघा म्हणजे किती विचित्र लोक आहेत बघा. मग ते गंबूट माळ्यावर टाकले त्यांनी लक्षात घ्या. माळ्यावर टाकले पण गंबूट घातले नाही. मग त्यांनी म्हणलं की आणा साप नाही चावला. नाही साप नाही चावला. लक्षात घ्या सांगण्याचा मतितार्थ आहे की कृपा करून पाचट पेटवू नका. ह्यातला म्हणण्याचा मतितार्थ. दुसरी गोष्ट पण नाही पेटवली पाचट तर पाचट जर तसंच जमिनीमध्ये जर राहील पाच मुद्दा यायचं बरं इकडे तिकडे बघायला नाही का तोंडाला माग 1 मिनिट तोंड अडवायचं नाही माझ्यापासून काय चोरी केली काय. हा पुढं हा शबास नीट बसायचं समोर बसायचं तिकडे दक्षिण दिशेने तोंड नका करू चांगली नाही दिशा. मुद्दा काय आपला पाचट जसे तसं जमिनीत राहिलं पाहिजे. ओके मग पाष्टाचं आच्छादन मस्तपैकी होतं. पाचट हळूहळू पुजतं. जसं जसं पाचट जमिनीला चिटकल वड्या मातीला तसं पुजायला लागतं. मग तिथं गांडूळ वाढतात तिथं जीवाणू वाढतात आणि एकदम सुंदर कंपोस्ट त्या ठिकाणी तयार होतं. आणि पाचट जर जमिनीमध्ये आच्छादन होऊन राहिलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे खोडव्याला 25 पाण्याच्या पाळ्या लागतात. किती पाण्या लागतात. किती पाण्याच्या पाळ्या लागतात 25. आपला ह्या भागाचा विचार केला तर आपलं 9 पाण्याच्या पाळ्यापासून 12 पाण्याच्या पाळ्यातून भाग. आणि म्हणून पाष्टाची कुट्टी करायची नाही आणि डोकं वापरायचं. डोक्याने चालायचं आपल्याला. आता पायाने चालायचं नाही. पायानं अंतर कापायचं नाही. आता डोक्याने चालायचं. कुट्टी करायला तुम्हाला 2-2.5 हजार रुपये लागणार. ते पैसे घालवायचे नाही. मस्तपैकी काय करायचं पाचट आच्छादन करायचं. त्यानंतर हे आच्छादन केलं की तुम्हाला डोक्यात पाणी गेलेला मर्यादा आहे. इथं 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 आपल्याला झोपून पाणी वापरायचं. तिसरी गोष्ट परत इसकडून खतं द्यायचीच नाही. इसकडून खतं द्यायचीच नाही. आता खतं देण्याचा प्रकार आहे ना तुमचा आलोय. मला एक समजत नाही की तुम्ही नक्की खतं पिकाला देताय का तुमची म्हणजे तुमची मजा तुम्ही करून घेताय. आपण काय करतोय पैसे पिकाच्या उत्पादन वाढीसाठी घालत नाही. पैशाची आपण काय करतो अशी दुर्धान करतोय. लक्षात घ्या असं पैसे कुठे उडवतात तसं पैसे आपण उडवताय. लक्षात घ्या काय मुद्दा काय लक्षात घ्या. ऊसाची मुळं 1 ते 2 मीटर खोलीपर्यंत आहे. जरा घुसला जरा ऊसाच्या मुळात जरा घुसा जरा बघा जरा काय परिस्थिती आहे. 1 ते 1.5 मीटर खोलीवर आहे. बरोबर आहे. ऊसाची मुळं फिडिंग रूट ज्याला म्हणतो आपण ते साधारणपणे 60 सेंटीमीटर खोलीपर्यंत आहे. 1 वरच्या सेंटीमीटर पासून 60 सेंटीमीटर खोलीपर्यंत. फिडिंग म्हणजे जे खतं अन्नद्रव्य घेतात आणि पिकाला उपलब्ध करून देतात. बरोबर आहे. पांढऱ्या मुळ्या वगैरे सगळ्या त्या 2 फुटापर्यंत आहे. 1.5 फुटापर्यंत 2 फुटापर्यंत आहेत. लक्षात. आणि आपण खतं कुठं देतोय पीच काढतोय कुठं सरीवरती. मग आता तुम्हाला आता काय द्यायचं असेल समजा खायला द्यायचं असेल बंडल साहेब तर आता आपण पुण्यातच करू. इथं रस्त्यावर बसू मस्त असं मस्त जरा शूटिंग पण घेता येईल. आणि काय करायचं ज्या नाश्त्याच्या डिश असतील काही जेवणाचे पदार्थ असतील ते काय करायचं समोर नाही घ्यायचं. असं डोक्यावर ठेवायचं करा सगळं
आपण बोला हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम करा सुरुवात कुठं गेल्यावर त्यांची येतील का नाही शोधायला का नाही यायची येतील ना संध्याकाळपर्यंत आलंच नाही कोण पण नाही काय नाही कुठलं हे हा असं म्हणजे काय नाही होत. बरं दुसरा प्रकार कडून विस्कटू रस्त्यावर विस्कटू कडून आणि इचून खायचं जमून तुमचं स्वाभिमान अडवायचं नाही बरोबर इचून कोणी खायचं कोंबडी खायचं हा बरोबर आहे. आता तर कोंबडी आणखी लांब आहे बरोबर. मुद्दा माझा हा आहे की हे जे तुम्हाला जे करावं लागतं तेच उसाला करावं लागतं. तुम्हाला कसं ताट पाहिजे सुंदर ताट समोर पाहिजे पंचपक्वान्न पाहिजे रोज सकाळी वेगळं संध्याकाळी वेगळं दुपारी वेगळं सगळं मध्ये 2-3 दिवस असं खांडखुंड पाहिजे समजच नाही. गावात खाऊन कसं जमा इकडे गावात खाणारी वाट कमी येते रोज सकाळ संध्याकाळ जाणार मिलिटरीमॅन असेल तर कार्यक्रमच झाला बकरी हे 3 कोंबड्या लांबच पडणार तुम्हाला राक्षसच आला बरोबर आहे. बरोबर हे लागतं ना आपल्याला हा म्हणजे हसण्याचा भाग सोडून दिला तर उसाला पण असंच लागतं. उसाला पण काय लागतं असंच लागतं सुंदरपैकी त्याला असं पोषण लागतं. आणि समोर ताडी म्हणजे मस्तपैकी जेवताना तुम्ही असं टेबलवर बसून चौरंगावर बसून जेवताना किती आनंद होतो एक भाकरी जास्त जाते बरोबर आहे ना. सेम परिस्थिती आमच्या उसाला कसं पाहिजे तर उसाला मुलाच्या सांध्यामध्ये पाहिजे उसाला एकदम खूप खुलीवर पाहिजे आणि मातीआड पाहिजे म्हणजे जर उडून जाणार तुम्ही जर काही युरिया घेऊन आला आणि पाणी सोडलं तर आंबोळीसारखा वास येईल चांगलं ना आंबोळी म्हणजे तुम्ही 100 किलो युरिया घातला तर त्यातला 1-2 किलोच पिकाला चालला बाकी जाऊ म्हणजे आपलं कृत्य कसं आहे. आणि आपण खताईच काढल्यानंतर काय करतो पाणी सोडतो पाणी दिल्यावर काय होतं वाहून जातात खत. मला सांगा वड्याचं पानखणीच किती चांगलं वड्याच्या वनस्पती कोण जाते त्याला खत घालतात हे तुमचीच खतं तिकडे चालली तुम्ही नद्या बिघडवल्या काय शहाणे आहेत का तुम्ही काय केलं नद्या बिघडवल्या. बरं केंद्र सरकारनं काय केलं लयच युरिया वापरतोय हा भाग इथनं हा आदिलपासूनचा हा कोल्हापूरपर्यंत जगामधला हायेस्ट युरिया वापरणारा एरिया आहे हायेस्ट युरिया वापरणारा एरिया आहे. पंचगंगेचं जगातलं मोठं प्रदूषण आहे. नद्यांची प्रदूषण आम्ही करायला नायट्रेट पोल्युशन व्हायला लागलं लक्षात घ्या कशामुळे युरियाच्या अतिरेकी वापरामुळे ओके झटका आणला की हिरवं दिसतंय हा भाग. तर मुद्दा हा आहे ही खतं सगळी वाहून गेली बरोबर आहे आपल्या खिशातले पैसे गेले मुलगी खतं तणाने खाल्ली आणि तर मोकार वाढला 5 ठेवलं तर वाढतंय का आहे का विषय त्याची बिलकुल नाही. मग आमचं तण काय आपल्या शेतातलं तण काय मोकार वाढलं लक्षात घ्या कशामुळे वाढलं तुम्ही खतं टाकली म्हणून वाढली. पूर्वी एवढा उत्पादन खर्च आपला होत नव्हता. मला सांगा एकूण उत्पादन खर्चाच्या 40% खर्च नुसते तण काढायला आहे ओके आणि मूल्य जर राहिलेलं ते ऊस पोळग्यासारखा खातो आणि म्हणून आपल्या इकडचा ऊस ह्या पण टाकवटला जर ऊस बघितला अजिबात वृद्ध पाड नाहीत हिरवीगार नाहीत काय नाहीत आपला जवळपास बाजार हा 30-32-40 टनाच्या आतलाच आहे अजिबात एक पण पुढचा नाही जास्त टापा मारायचा नाही ऊसानं मला सांगितलं लक्षात जाऊन करून आलं येता फार वाईट परिस्थितीत फार बघितले. ह्याच ठिकाणी ड्रीपच्या माध्यमातून आणि व्यवस्थित व्यवस्थापनाच्या माध्यमातून तुम्ही केला तर इथं ऊसाचं नंदनवन कारखान्याच्या परिसरामध्ये उभं राहू शकतं. शक्य आहे ते शक्य आहे वर्जिन जमीन आहे मस्तपैकी खाली मुळ आहे खाली मुलांना वाढायला चांगली संधी आहे पाचट द्या बाकीचे सेंद्रिय खतं द्या मस्तपैकी चांगलं पोषण करा आणि ड्रीपच्या नळीतनं पाणी द्या 100 टनाच्या पुढे गेल्याशिवाय राहणार नाही आणि पुढचा कोळवा त्याच्या पुढे वाटचाल करेल लक्षात घ्या. ही भूमिका आम्हाला समजणं उतरवणं आम्ही हे खूप महत्वाचे लक्षात घ्या. त्यानंतर आता खोडव्यामध्ये मी काय सांगत होतो पाचट पेटवायचं नाही. दुसरी गोष्ट काय करायची नाही पाचट एकाड एक सरी ठेवायचं नाही. तिसरी गोष्ट त्याची कुट्टी बिलकुल करायची नाही. चौथी गोष्ट त्यानंतर पण काही अंतर मशागत करायची नाही. कोणतीच अंतर मशागत करायची मुळे तोडणं जाळवा तोडणं बागला फोडणं बाळ बांधणी काय करायचं नाही काही करायचं नाही. शून्य मशागत तंत्रज्ञान नांगर सोडा. आता त्याच्यावरती बरीचशी सदरं येत होती ती आपल्या पेपरमध्ये त्या आपल्या शेतामध्ये आता तशी वापरायची ओके. आच्छादन असलं तर आपल्याला काही करता येत नाही. त्यानंतर पाण्याचा अतिवापर केला. आता मला सांगा सोडपाणी जर असेल आणि आपण ड्रीप असेल तर आपल्याला 2 पाणी सोडपाणी द्यायचीच आहे. त्याचं कारण सांगतो पडल्याला की कटाला कट लावून जे आपण लागणीमध्ये जेवढं पाणी देतो ते पाणी काय करायचं ते पाणी 3-4 सऱ्यामध्ये उडवून द्यायचं. ऊस तोडताना आपण 1-1.5 महिना अगोदर ऊस तोडलेला असतो. ऊसाची मुळं ताणलेली असतात जमिनीला भेगा पडलेले असतात पाण्याचा पोषण जमिनीला कमी झालेला असतो. अशा वेळेस जर आपण त्या ठिकाणी मुळत जर पाणी दिलं आणि मातीचा 1-1.5 मीटर खोलीचा जर का पूर्ण थर जर पाण्याने जर भरून गेला
वरती पाष्टाचं आच्छादन जर आपण केलं तर कितीही तापमान खूप द्या आपल्या शेतातलं पाण्याचं बाष्पीभवन होऊच शकत नाही, लक्षात घ्या, होऊच शकत नाही. आणि म्हणून अगदी एप्रिल-मेच्या तावामध्ये आपल्याला पाणी नाही मिळालं 1-1.5-2 महिना तर ऊसाला काही डर नाही, लक्षात घ्या, ऊसाला काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. आणि म्हणून आपल्याला ही प्रक्रिया करायची. पाणी थोडस हळूहळू जीव जाऊ द्या, आठवडा जाऊ द्या एका एकाला पाणी द्यायला, पण बाप्पा हो अशा पद्धतीने पाणी द्या, म्हणजे काय होईल आपल्या खोडव्याला पुढे त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही. पाण्याचा अतिरेकी वापर करायचा. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आपण आता झालेला. आता आपली ही कार्यपद्धती आता ही जी आमची कवडेकरांची सर्वेक्षण चित्र हे फुकटचे फोटो चालू आहे. किती 2,500 हेक्टर म्हणजे किती 2.5 हेक्टर. हा मग तुम्ही 2.5 करा म्हणजे किती झाला 2,500 म्हणजे 2.5 किती झाला बघा, किती शेतकरी बघा. हा तर हे आम्ही 2,500 हेक्टरवरती कार्यक्रम घेत असताना गुडक्यावरचा पाच ऊस तुटला की लगेच तुटल्याची तुम्ही काय करता, ऊस तुटला की तिकडे तिकडे फिरत जाता, अजिबात करायचं नाही. ऊसाची तोड आली की ऊसाच्या बांधावर थांबायचं आणि लोकांना सांगायचं की जमिनीला तडसून ठेवा. त्याच्यामुळे काय होतं 1-1.5 टन तुम्हाला जास्त ऊसाचं वजन मिळतं, कारखान्याला चांगली रिकवरी मिळते आणि जमिनीला तडसून तोडल्यामुळं पुढं गुडके छाटासाठी जो आपल्याला 2-2.5 हजार रुपये खर्च येणार तो त्या ठिकाणी वाचतो. हा एक आपल्याकडे बावळाटपण आहे. कारखान्याची टोळी बांधावर आली की आपण जिकडे तिकडे मुंबईत फिरायचं आणि घरच्यांनी ट्रॅक्टरवाल्याला डबा घेऊन द्यायचं. बरोबर असंच चाललंय ना. तर तुम्ही जरा मुद्द्यावर या आणि बांधावर बसा, मस्तपैकी पोतं टाकून सगळ्याला जरा व्यवस्थितपणे प्रेमानं सगळ्यांना सांगा हे असं तोड तसं तोड, त्याला एखाद्या वेळेला नाश्ता द्या, तर ती सुद्धा माणसंच आहेत. आणि जमिनीचं तडसून तोडा. काय शेतकरी खूप छान करतात, लक्षात घ्या. तुमचा तिथं उभं राहण्याचा दर जवळ होतो, तुमचा रोज होईल 5-6 हजार रुपये. नीट लक्षात घ्या. तुम्ही दाट करून पोटं भरण्याच्या नादाला लागू नका, तिकडे वाट लागली सगळी. तर ह्या पद्धतीने असं नियोजन व्यवस्थितपणे करायचं. आणि मस्तपैकी जमिनीला तडसून ऊस तोडल्यानंतर मग काय करायचं, ऊसाच्या गुडक्यावरचं पाचट सरीमध्ये टाकायचं आणि ते पाचट सरीमध्ये दाबायचं. आता आपला दंड काय आहे की आपल्याला 5 फुटाची सरी पाहिजे. किती फुटाची सरी पाहिजे आपल्याला 5 फुटाची सरी पाहिजे. अगदी जर टिकडीच्या टोकाला आपण कडेला आलो तर 4.5 फुटाची सरी, त्याच्यापेक्षा आत यायचं नाही. पट्टा आपल्याला इथून पुढे ठेवायचा नाही, कारण वातावरणीय ताणतणाव पिकामध्ये सहन करायची आपल्याला भूमिका घ्यायची आहे. दुसरी गोष्ट जमीन आपली उघडी पडू द्यायची नाही, सातत्यानं पिकाखाली ठेवायची. म्हणून सलग स्थानिक पद्धत हा आता इंटरनॅशनल लेवलचा मेसेज आहे, त्यामुळे ते आपल्याला इथं पुढे फॉलो करायचं आहे. पुढचा मुद्दा पडतात की त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला म्हटलं मला ही जर का नाही त्यामुळे तडसून तोडलं तर अशा फडके येतात आणि या फडक्यांवरती 2-4 डोळे असतात. हे डोळे सगळे फुटतात जर नाही तो ही तासला फडवा तर डोळे फुटतात आणि उगवणीच्या वेळेला जवळपास 5-6 फुटवे त्या ठिकाणी येतात. आणि मग काय होतं, अशी मोठीच्या मोठी बेचरं तयार होतात. ह्या भागातली भाषा बेचरं तयार होतात. टिलर्स भरपूर येतात, 15, 16, 20, 25, 30, 35 टिलर येतात 96-90 असेल तर. आणि ह्या टिलरमुळे काय होतं की सगळा आपला ऊसाची गडबड होते. ऊसाचं गणित कसं उत्पन्नाचं, एका डोळ्यापासून निघणाऱ्या ऊसाचं जे वजन आहे ते 2 किलो गुणिले 40,000 एका एकरातल्या ऊसाची संख्या झालं 80 टन. आपल्याला थोडंसं व्यवस्थापन व्यवस्थित करून एक ऊसाचं वजन आपल्याला अर्धा किलो वाढवायचं आहे, म्हणजे 100 टनाकडे. म्हणजे 100 टन काढणं म्हणजे काय अशी एवढी मोठी गोष्ट नाही, अजिबात मोठी गोष्ट नाही. काळजी घेतली म्हणजे बरोबर मॅनेजमेंट केलं म्हणजे बरोबर 100 टनापर्यंत आपण त्या ठिकाणी जातो. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, हे बुडके कट करायचे. एक ऊस एक गोळा आपल्याला महत्वाचा आहे. बुडके कट करायचे. बुडके कट करायसाठी पाडेगाव संशोधन केंद्रानं हा कोयता तयार केला 2005-06च्या काळात. मला वाटते राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषी खात्याच्या माध्यमातून कारखान्याच्या माध्यमातून बऱ्यापैकी लोकांच्याकडे आहे. नसेल तर हे 200-250 रुपयाचं काम आहे. हे 2-4 कोयते घेऊनच ठेवायचे आणि हे दगड तोडू नका, रागाने दगड तोडू नका. घरातला राग ह्याच्यावर नाही करायचा, घरातला घरी सोडायचा, रानात आल्यावर आपलं वेगळं. आम्ही आमचं घरी ऑफिसमध्ये घेऊन येतो ना, घेऊन येतो. आम्ही तर काय कुठलं ऑफिस आम्ही नीट ठेवणार, आम्ही घरचं घरी सोडतो आणि ऑफिसचं ऑफिसमध्ये घेतो. ऑफिस पण आम्ही घरी घेत नाही. ऑफिस असं घरी गेल्यावर काय होईल, अन्नातच बसावं लागेल जेवायला, बरोबर ना. सेम कंडिशन हे कोयता आहे ना, कोयता आपण आपल्या घरामध्ये 2-4 कोयते घेऊन ठेवा, म्हणजे त्या ठिकाणी काय होईल, हे बुडके छाटण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी होईल. बघा कडेला कसा बुडका व्यवस्थितपणे छाटलाय आणि हा बुडका छाटल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला 1 ग्रॅम ट्रायकोडर्मा 1 लिटर पाण्यामध्ये किंवा 2 ग्रॅम ट्रायकोडर्मा 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी ह्या बुडक्यांवरती करायची. कारण बुरशी असते
गारठ्याचे दिवस आहे, ती बुरशी येते त्याच्यावरती, आधी पांढरी असते, लाल होते, परत काळपट होते, ती डोळ्यापर्यंत जाते आणि डोळा जर त्या ठिकाणी निकामी झाला तर त्या ठिकाणी परत काय 1-2 किलो वजनाचा ऊस आपल्याला आपण त्याच्यापासून मुक्तो. आणि म्हणून आपल्याला ही प्रक्रिया महत्वाची आहे. बुडके छाटणे पाचट बाजूला केल्यानंतर त्यानंतर बुडके जमिनीमध्ये छाटल्यानंतर त्याच्यावरती 2 ग्रॅम बार्लिस्टीन 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून 2 ग्रॅम ट्रायकोडर्मा 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी त्याच्यावरती बुडक्यावरती करायची. हा भाग महत्वाचा आहे. काय करायचं असं तर आपण आतापर्यंत केमिकलचा वापर करत होतो, आता आपल्याला पर्यावरण पूरक ऊस उत्पादन पद्धतीकडे जायचं आणि केमिकलची चेन आपल्याला ब्रेक करायची आहे आणि आपल्याला उत्पादन खर्च कमी करून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं आहे. आणि म्हणून आपण जेवढं जीवाणू खतांचा वापर जास्त करता येईल तेवढा जीवाणू खतांचा वापर आपल्याला जास्त करायचा आहे. त्या अनुषंगाने ते महत्वाचं आहे. आता पाचट कुजवताना 2 गोष्टी महत्वाच्या. नीट ऐका जरा, तुमच्या डोक्यामध्ये हा विचार अजून शिवलेला नाहीये. तुम्ही वेड्यासारखं करताय आणि ऐकत नाही, वाचत नाही आणि घोळ होतोय म्हणून हुमणी तिथे येते. पाचट जर व्यवस्थित नाही कुजलं, पाटाचे फायबर जमिनीमध्ये राहिले ते हुमणीला आवडतात, हुमणी तिथे येते आणि तुमच्या ह्या भागामध्ये हुमणी नक्की आहे. बरोबर? जिथं निचऱ्याच्या जमिनी आहेत, जिथं जमिनीचं प्रमाण, इथं चुनखडी जास्त नाहीये पण इथं निचऱ्याच्या जमिनी आहे, खाली मुरुम लवकर आहे, 2 फुटावर 1.5 फुटापासून 2 फुटापासून मुरुम खाली चालू आहे. बरोबर आहे? त्यानंतर खडक आहे आणि निचऱ्याच्या जमिनी जिथे असतात तिथं हुमणी येते. हुमणीचं आणि उंदराचं आणि जमिनीतल्या ओलाव्याचं भांडण आहे. लक्षात, जिथं ओलावा जास्त आहे तिथं हुमणी थांबत नाही, जिथं ओलावा कमी आहे तिथं हुमणी पटकन येते. हे लक्षात घ्या. त्यामुळे निचऱ्याच्या जमिनी आहेत, तिथं हुमणी आहे आणि म्हणून आपल्याला पाष्टाचं नियोजन अतिशय काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. त्यामुळे काय दंड काय हे तंत्रज्ञान काय आहे तर पाचट हे लवकर कुजत नाही, म्हणजे त्याचं कर्बनत्र गुणोत्तर हे 100 पेक्षा जास्त, 110, 114, 115, 116 पर्यंत. ते चिवट पाचट कुजण्याच्या लायकीचं बनवायचं म्हणजे कर्बनत्र गुणोत्तर 100 पेक्षा 60वर आणावं लागतं, म्हणजेच ते कुजण्याच्या लायकीचं बनतं. आणि ह्यासाठी 1 पोत युरिया, 1 पोत सिंगल सुपर फॉस्फेट एका एकराला ह्या प्रमाणामध्ये आणायचं, एकत्र करायचं आणि ते पहिल्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय ते पाष्टावरती टाकताय. कसं टाकताय ते बघा, त्याची मूठ पण अशी मिळत नाही इकडे तिकडे, ते डायरेक्ट पाष्टावर पडतंय, त्यामुळं वरपासून खालपर्यंत ते जातंय खाली. ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, आता दही लावायचं म्हणलं तर काय होतं, विरजण टाकतो आपण चमच्यावर, मग ते व्यवस्थित हलवतो, त्या दुधाचं टेम्परेचर ते फार घरी शिकण्याचा भाग आहे तो आणि मस्तपैकी घट्ट दही लागतं. तसं हे कर्बनत्र गुणोत्तर आपण ऍडजस्ट केलं युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून. दुसरी पायरी, आता आपल्याला तिथं काय टाकायचं, विरजण टाकायचंय, कल्चर टाकायचंय. म्हणून कारखान्यातनं 2, 4, 5 टन मळी कंपोस्ट घ्या. त्याचे कारण ते आमच्या ऊसाला पाहिजे, त्या जमिनीचा अविभाज्य घटक आहे. 4 ते 5 टन मळी कंपोस्ट घ्या, त्याच्यामध्ये 5 किलो पाचट कुजवणारी जीवाणू टाका. आमच्या राहुरी कृषी विद्यापीठाचे कृषी महाविद्यालयाचे टनामध्ये जीवाणू उपलब्ध आहे, तुम्हाला इथं उपलब्ध करून देईल. बाहेर फार गावळपणा चाललाय, माती भरून निघते, लक्षात घ्या. पण आपल्या विद्यापीठाचं आहे, विद्यापीठ तुमच्यासाठी आहे आणि सेवा म्हणून अत्यंत कमीत कमी खर्चामध्ये आपण तुम्हाला कारखान्यावर उपलब्ध करून देणार. आपले जे 510 शेतकरी आहेत त्यांच्यासाठी खास सुविधा म्हणून आपण ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या गोष्टी सस्ता भी हो और मस्त भी हो या तत्वावरती आपण तुम्हाला एक सबसिडाइज रेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे चांगल्या पद्धतीच्या. तर त्या ठिकाणी घ्यायच्या. म्हणजे 5 किलो काय करायचं आहे आता इथं पाचट कुजवायसाठी 5 किलो पाचट कुजवणारे जीवाणू 3 ते 4 टन मळी कंपोस्ट किंवा 5 टन मळी कंपोस्ट मध्ये मिसळायचे. त्याच्याबरोबर परत आणखी 2 किलो मायक्रोरायझा घ्यायचा आहे, तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर परत हुमणीसाठी 4 ते 5 किलो मेटारायझन घ्यायचं, ते त्याच्यामध्ये टाकायचं, एकत्र चांगलं मिसळायचं, पाष्टावरती टाकून द्यायचं. आणि अजून एक भाग महत्वाचा आहे माझा या भागामध्ये तुम्हाला सांगायचा आहे, तो म्हणजे इथं पाणी जमिनीची धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे ह्या पर्टिक्युलर ह्या परिसरामध्ये. हायवे पासून जसं वर येईल तसं ही क्षमता मेंटेन करायचं काम पाचट वगैरे करेल. पण पिकामध्ये सुद्धा पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता 2 पोषक मूल्यांमुळे येते. एक म्हणजे पोटॅश आणि दुसरं म्हणजे सिलिकॉन. सिलिकॉन आणि पोटॅश हे 2 मिळाले की रिकव्हरी पण वाढते जोरात आणि पाण्याचा ताण सहन करण्याची ताकद पिकामध्ये राहते. म्हणून पाऊण टनापासून 1 टनापर्यंत एकरी ही जी बघ्याची राख आपल्या कारखान्यामध्ये होती, ही बघ्याची राख आपण शेतकऱ्यांनी शेतावरती टाकायची. कुठं? ह्या पाष्टावरती टाकायची.
आता ह्या पाष्टावरती टाकल्यानंतर मग काय करायचं, मग पाणी द्यायचं मगाशी सांगितल्या पद्धतीने. मस्तपैकी लागणीमध्ये जेवढं आपण पाणी देतो तेवढं 3-4 सऱ्यामध्ये उभारून द्यायचं. पाणी हळूहळू मुरत जाईल, 2 पाणी अशी द्यायची. मग मस्तपैकी ड्रीपची लाईन टाकायची मध्ये, आणि ड्रीपच्या लाईनच्या माध्यमातून जसं जसं जे रिक्वायरमेंट असेल तसं तसं पाणी द्यायचं. आणि आठवड्यातनं एकदा ह्या पद्धतीनं खताचं शेड्यूल करायचं. हा जो परिसर आहे ह्या परिसराचं जर नंदनवन व्हायचं असेल आणि तुम्हाला 100 टनाचे लाभार्थी जर व्हायचं असेल तर तुम्हाला 5 आणि ड्रीप शिवाय पर्याय नाही. जो चुकला आयुष्या लाभा त्याचा उभा जन्म वाया गेला. पुढचा मुद्दा आता काही काही ठिकाणी काय होतंय की नाही ड्रीपची व्यवस्था होऊ शकत. काही काही ठिकाणी काय होतंय ड्रीपची व्यवस्था नाही होऊ शकत, कारण काही काही ठिकाणी कॅनल आहे वगैरे आहे, तिथं ड्रीप करता येत नाही. मग त्याला शेततळ्याचा पर्याय आहे, शेततळं करणं वगैरे त्या पुढच्या गोष्टी आहेत. पण आता सध्या आपल्याला काय करता येईल तर आपल्याला फुकून खतं द्यायची नाही. आणि म्हणून ही जी पहार आहे त्या पहारीनं आपण काय करायचं, हे पहारीनं हे खतं घालायची. लक्षात घ्या कशी खतं घालायची. वरंब्या बुडक्यापासून वरंब्याच्या बगलेमध्ये 1 फूट अंतरावरती, आणि पहिलं छिद्र पाडल्यानंतर दुसरं छिद्र 1-1 फूट अंतरावरती, अशा पद्धतीने छिद्र पाडत जायचं. हे पहिल्या छिद्रामध्ये दिसते बघा, पहारीनं खतं घालतो, पापारी छिद्र पाडतात. आणि दुसऱ्या व्यक्तीने काय करायचं, पहिल्या छिद्रामध्ये मुठभर खत सोडायचं. काय करायचं, मुठभर खत त्या ठिकाणी सोडायचं, आणि मुठभर खत सोडल्यानंतर पुढे जाताना त्याच्यावर द्यायचा पाणी. अशा पद्धतीनं माती आड करायचंय. म्हणजेच खतं मुळाच्या सांध्यात जातात, खतं पाण्याने वाहून जात नाहीत, उडून जात नाहीत, तणांना मिळत नाही. सगळीच्या सगळी खतं पिकाला मिळतात आणि आपल्या पिकाचं उत्पन्न वाढतं. आणि खताला जेवढे पैसे आपण घातले तेवढे पैसे आपल्या उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी रूपांतरित होतात. तुटल्यानंतर त्या ठिकाणी गुडक्यावरती ट्रॅक्टरचं चाक जातं, ट्रकचं चाक जातं, बैलगाडीचं चाक जातं, आणि तो गुडका पूर्णपणे निकाल होतो. तिथे गॅप पडतात. आपलं गणित काय आहे, एका एकरामध्ये 40,000 ते 45,000 ऊस आपल्याला मिळाले पाहिजे. जर असे गॅप पडले तर ऊसाची संख्या होणार कमी, त्याच्यामुळे उत्पन्न कमी होणार. म्हणजे पडव्यामध्ये गॅप कधी सांडले जात नाहीत, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, सांडले जात असतील, जातात ह्या भागामध्ये बघितलं तर, ह्या भागात कारण जमीन घालणार इकडे पण जात नाही, बारकी शेत आहे. मग तुम्ही काय करता, बारक्या कांड्या काढता, कवड्या कांड्या करता, वॉटर शूट असतात त्याच्या कांड्या काढता, आणि त्या कांड्यामध्ये काय करतो आपण ऊसामध्ये घालतो. ह्या कांड्या उगवायला 20 दिवस लागतात, 22 दिवस लागतात. तो आणि आपला कडवा काय होतो 5-6 दिवसामध्ये उगून येतो, 15 दिवसामध्ये चांगला गुडघ्याला लागतो. आणि ते त्याला हे कळत नाही पडतो, कारण ह्याचं काय होतं, ह्याची सावली होते, सावलीत ते रोप येतं आणि तो रोप जळून जातो, त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळं आपला ऊस ज्या दिवशी तुटला त्याला लगेच पाणी दिलं 7-8 दिवसांनी, आठवड्यांनी, की लगेच तिथं काय करायची, रोपवाटिका आपल्याकडे आहे, चांगली जी जात आपल्याकडे आहे त्या जातीचं बियाणं आपण आणायचं, 500-600 रोप आणायची आणि लावून टाकायची. लक्षात घ्या, म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, 100% तुमची ऊसांची संख्या त्या ठिकाणी मेंटेन होते. आता दुसरा भाग तो म्हणजे तण नियंत्रण. आमचा कवठेकरांचा 2,500 हेक्टरचा अनुभव असा आहे की बनकर साहेब आमच्या शेतकऱ्यांना पहिलं वर्ष सोडलं तर दुसऱ्या वर्षापासून एक सुद्धा भांडण करायला लागलं, एक सुद्धा भांडण करायला लागलं नाही. का तर ऊसाचा बुडका आणि पाचळ ह्याच्यामध्ये एक मातीची उघडी असते, पट्टा असतो, ह्यातच ही तण येतात. पाष्टा खाल्लं तण उगवायला लागली तर तणांना सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं त्यांचं अन्न तयार करण्याचं काम थांबतं आणि पिवळी पडतात, पांढरी पडतात, मरून जातात. पाष्टा खाली बघा सापडलेलं गवत कसं दिसतं, पिवळं पांढरं दिसतं आणि ते जळून जातं. लक्षात घ्या. मग जिथं माती उघडी असते प्रकाशाला तिथंच तण येतात. मग ही तण काय करायची, पाणी देताना मालक क्षणा पाहिजे याच्यासाठी. तो काय करतो, पाणी देताना ते उघडतो, पाष्टावर टाकतो. म्हणजे तणाने जेवढं आपलं खाल्ले, आपल्या बाळाचं जेवढं खाल्ले तेवढं परत आपण जमिनीला देतो. मग बरोबर आहे, ओके. तण उपटायचं टाकायचं. कुठली तण आहे आपल्याकडे, गारलेला आहे, गुळ आहे, त्यानंतर चांदलेला आहे, गुळलेला आहे, त्यानंतर आपल्याकडे परत टारफुला आहे, पांढरफुली आहे, बरोबर आहे, गुडगामुडी आहे. ह्या भागामध्ये ही सगळी तण जी आहे, मोठा चिमुणचारा, छोटा चिमुणचारा, ही जी ही काय येतात तिथं. आणि मग हे काय होतं, उपटायची आणि पाष्टावर टाकायची. खांडकुळी मात्र अशी की ती अशी गोल 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 तिथंच उपडायची आणि तिथंच ऊसाला अडकून टाकायची. ओके, ती उपसत बसायची नाही, नाहीतर तुम्ही ऊसाची पानं कमी करा. ओके, तर अशा पद्धतीनं तणांचं नियोजन करायची. बहुवार्षिक तण आहे, हरळा, लवळा, त्याच्यासाठी सुद्धा चांगले मोलिक्युल बाजारात आहे. 2-3 पानावर ही तण असताना त्याच्यावरती ग्लायकोसेट फवारा किंवा लवळ्यासाठी स्पेशलाइज मोलिक्युल निघाले. फक्त हे करत असताना नोझलला त्या ठिकाणी काय बसायचं, घुड बसवायचं आणि जिथं तण आहे तेवढ्या तणावरती फक्त तणनाशक फवारायचं. विशेष संपला. असं 2-3 वेळा केलं तर तणांचा बंदोबस्त व्यवस्थित होतो. तण जरा पिंगून जरा बघा, जरा थोडीशी जरा बाळगा, जरा थोडीशी. तुम्ही हे तोंडाकडे बघा, माझ्या तोंडाकडे बघा.
मधलं झटका नाही हाणायचा. मी पेंगायला लागलो काय होईल, आम्ही आमचं कर्तव्य करतो, तुम्ही तुमचं कर्तव्य करणार काय, मरायला लागलो काय आपण 2 तास फक्त काय शिक्षा आहे काय? अहो हा ज्ञान येत नाही, तपश्चर्या आहे. मला माहिती आहे आपलं मन म्हणजे माकड असतं, एका जागा बसून देत नाही. आज तुम्ही इथं बसलाय पण मी मला गावात आहे, कोण उसात आहे, कोण कुठं आहे, कोण कुठं आहे, काय चाललंय जरा बघायचं. हे नंतर दुसरा डोस आहे तो अशा पद्धतीने घ्यायचा. आता हे शेड्यूल जे आहे हे शेड्यूल काय तुम्हाला बाकीच्या काय दाखवायचं काही काम नाही. तुमचं तुम्ही ते पाटील साहेबांना भेटायचं, बंडगर साहेबांना घ्यायचं, ही सगळी माहिती घ्यायची करायचं पर्यावरण. आता आम्ही हे जे काही फायदे दिलेले लोक आहेत त्यांना हे सगळं शेड्यूल आपण दिलेलं आहे. ज्यांच्याकडे ड्रीप आहे त्यांना 25 आठवड्याचं शेड्यूल दिलंय, ज्यांच्याकडे ड्रीप नाही त्यांना आपण 2 हप्त्याचंही दिलेलं आहे. आता हा भाग जास्त नाही, ड्रीप सारखं काम होतोय, कारण मला काही कुठल्या कंपनीचं कमिशन चालू नाही, मला पगार भरतो, काय अडचण नाही. मला जोबा मागायची अजिबात गरज नाही आणि एकटाच आहे, त्यामुळे खाऊन किती खाणार आहे लक्षात घ्या. आणि उत्पन्न खाण्यावर टाकून पांडुरंगाचं उत्पन्न हे काही इकडं तिकडचं नाही. हे टाकलं आमच्या अंगात संचार, लक्षात घ्या. मुद्दा हा आहे की ऊसाला 3 प्रकारची पोषण मूल्य लागतात, नायट्रोजन, नत्र, स्फुरद आणि पालाश. 3 प्रकारची ही 3 प्रकारची अन्नद्रव्ये लागतात. आता ती कशी कशी लागतात आणि कुठल्या वेळेला लागतात तो भाग इथे समजून घ्या. ऊसाच्या 4 वाढीच्या अवस्था आहेत. पहिली अवस्था ती म्हणजे उगवण अवस्था, दुसरी अवस्था ती म्हणजे त्या ठिकाणी फुटवे फुटण्याचा काळ, तिसरी अवस्था उभार वाढीची अवस्था आणि चौथी अवस्था म्हणजे पक्वतेचा काळ. हे 4 वाढीच्या अवस्थेमध्ये वेगवेगळी पोषण मूल्य वेगवेगळ्या प्रमाणामध्ये लागतात. जसा जसा ऊस उगवल्यानंतर फुटवे फुटण्याकडे जातो तसं तसं नायट्रोजनची मात्रा जास्त लागते, स्फुरदाची मात्रा जास्त लागते, पालाशाची मात्रा वाढत जाते. उभार वाढीच्या काळापासून ह्या स्फुरद आणि पालाश, स्फुरद आणि नत्र हे कमी कमी होत जातं, पण पोटॅश मात्र लागतं, कारण पोटॅशचा संबंध साखर निर्मितीशी आहे. लक्षात घ्या. 5व्या महिन्यापासून ऊसाची 2 कामं सुरू होतात. 5व्या महिन्यापासून स्वतःची काळीक वाढ करणं आणि साखर निर्मिती करणं. आणि म्हणून आपण म्हणतो हा मिल्की डोस शुद्ध भावात्मा. आता सुरू बघा इथं तुमच्याकडे गरजच बसवत नाही, हात बांधले तरी त्याला असं कसं होतं अक्षरशः. लक्षात घ्या. ते जाणार, ते तडपाडणार राहणार, ते कुणाकडून तरी पैसे घेणार, इकडून तिकडून काहीतरी करणार, युरियाची गाडी भरणार, नेणार आणि तिथं वतणार आणि ती युरिया असाच काढणार, सगळा अमोनिया म्हणून उडून जाणार. आणि ऊस काळा काय होतो, ऊस काळा निसर्ग करतो, विजांचा गडगडाट होतो, ढगांचा कडकडाट होतो, ढगांचा गडगडाट होतो, पावसाच्या सरी येतात, त्यातनं वर्ण नायट्रोजन खाली येतो. पाऊस पडल्यानंतर सगळ्या पिकांना आनंद का होतो, झाडं काही हिरवी होतात, तो नायट्रोजन तिथनं मिळतो. आपण कुठे बावळासारखा खाल्लं नायट्रोजन घालतोय. आपल्याला 5व्या महिन्यानंतर काय आपण हे करतो का, मला सांगा, म्हाताऱ्याला गुटी दिल्याचं कधी दिसलंय का? कधी गुटी देतो का म्हाताऱ्याला? देतो का? मग म्हाताऱ्याला मुळशे, ते बदाम, खारीक एवढी गोळाई कुणी सांगितलं तुम्हाला? त्याला दात पडलाय, त्याला ढांडाळा लागलाय आणि त्याला गुटी घाला म्हणजे कार्यक्रम लवकर चालणार जाईल. तर हे असा प्रकार इथं करू नका. जर आता मिल्की डोस जर टाकला तर त्याचा परिणाम काय होतो माहिती आहे का? ऊस आपला 4-5व्या महिन्याच्या पुढे गेला. 2 कामं ऊसाची, एका बाजूला ऊस आपली वाढ करतोय, दुसऱ्या बाजूला कांड्या सुटतात, त्या कांड्यामध्ये साखर भरण्याचं काम होतं. तुम्ही युरिया घातला की त्या तयार झालेला सुक्रोज त्याचं खाली डाऊन होतो, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये उत्पन्न होतो. बरोबर कसं बरोबर. त्यामुळे आता बंडगर साहेब हातात रिकव्हरी मीटरच घेऊन बसले. आणि खरोखर ही चांगली गोष्ट आहे, शास्त्रशुद्ध गोष्ट आहे, ही तुम्हाला सवय लावण्याची गोष्ट आहे. का तर ऊसाचे दर रिकव्हरीच्या आधारावर पडले. त्यामुळे तुम्हाला ह्याचा विचार करावा लागेल आणि अशा पद्धतीने नियोजन करावं लागेल. जर ड्रीप असेल तर ड्रीप मधनं हळूहळू आपण साधारणपणे 7.5 ते 8 महिन्यापर्यंत तिथं आपण नायट्रोजन देतो. तो नायट्रोजन त्याला सपोर्टिव्ह असतो आणि म्हणून आपण त्या ठिकाणी देतो. हे समजून घ्या आणि अशा पद्धतीने नियोजन करा. म्हणजे फर्टिगेशन करा, म्हणजे ड्रीप करा. आता पुढं हे फर्टिगेशन केल्यानंतर काय होतं तर हा अभ्यास आहे. हे उगाच अशा उकड्या पाकड्या फुकटच्या नाहीये. हे काय अभ्यास आहे तर नत्र, स्फुरद आणि पालाश आपण द्यायचंय. त्याच्या पद्धती 3 आहे. पहिली पद्धत काय आहे तर पहिली पद्धत आहे ती म्हणजे आपण सोड पाणी दिलं. इकडे वर बघा, इकडे बघा, इकडं बघा वरती काय सोड पाणी दिलं. आणि सोड पाणी देताना त्याच्या बरोबरीनं इसकटून खतं दिली आणि मग सोड पाणी दिलं. तर काय गोंधळ झाला, नत्रमध्ये युरिया किती झाला, जवळपास 70% युरियाचा नाश झाला. स्फुरद म्हणलं तर त्याचा पण 80% स्फुरदाचा नाश झाला. त्याचा पण पाला जर म्हणलं तर 50% पालाचा नाश झाला.
आपण ड्रीपमधलं पाणी दिलं आणि खतईच कटून दिली, कर्नाटकचा किती ती कार्यक्षमता किती वाढली? 65% वाढली. नंतर पुणे इकडे 30% वाढली आणि इकडे 60% वाढली. आणि ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी पण आणि खतं दिली म्हणजे फर्टिलायझेशन केलं तर आपलं नंतर 95% म्हणजे फक्त 5% लॉस झाला तो निसर्गामध्ये. तर इकडे सुद्धा 50% सुधारलं. 50% हे जागतिक दर्जाचा प्रश्न आहे. ह्याची यूज इफिशियन्सी किंवा ह्याची परिणामकारकता वाढवणं एवढं सोपं नाही, पण आपल्याकडे ड्रीप आहे, त्या ड्रीपच्या माध्यमातून आपण करू शकतो. त्यामुळे 50% आणि पाला जे 80%. आणि ह्याची परिणामकारकता वाढवायला नरवडे साहेब सांगतील आपल्याला जीवाणू आहे, पाचट आहे, सेंद्रिय पदार्थ आहे, हे सगळं दिलं की त्याची परिणामकारकता वाढते. आणि म्हणून ड्रीप हा भाग खूप महत्वाचा आहे. हे पाण्याचा एक एक थेंब महत्वाचा आहे. ही राष्ट्रीय संपत्ती आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आपण पर्यावरणपूरक पद्धतीनं शास्त्रशुद्ध पद्धतीनं आपण जर ऊसाचं नियोजन केलं आणि तुमचं ऊसाचं उत्पन्न जर 100 टनापर्यंत आलं तर हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. पूर्वीच्या काळी क्रांतिकारकांचा भाग आहे. आता वाचलं लिहिलं पुस्तक क्रांतिकारकांची भूमिका माहिती आहे का तुम्हाला? क्रांतिकारक भूमिका इथं माहिती का? आता लोकांना भारतीय स्वातंत्र्य सांगावं लागतं. आता कदाचित अशी भीती वाटायला लागली की शिवाजी महाराज सुद्धा सांगावे लागतील आपल्याला. एवढं हे भारत माझा देश आहे हे म्हणावं लागतं. इतकी लाजिरवाणी गोष्ट आपल्याकडे आहे. लक्षात घ्या. मुद्दा हा आहे की पूर्वी मोठी लोक सांगायची देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपले चव्हाण साहेब म्हणायचे देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे काही आता देशासाठी करायचं म्हणजे काय करायचं? तर आता तू कुठं जाऊ नकोस, कुठं मोर्चा काढू नकोस, तुझा मोर्चा रानात काढ, रानात थांब आणि हे जे काही विद्यापीठ सांगतंय, हे कारखाना सांगतोय, बँक सांगते ते ऐक आणि रानात थांबून शांतपणे तुझ्या ऊसाचं उत्पादन कमीत कमी खर्चात 100 टन आण. 100 टन एवढं केलं की तुमचं उत्पन्न वाढलं म्हणजे भारत देशाचं उत्पादन. हा राष्ट्रीय कार्यक्रम, हे राष्ट्रसेवा आहे, हे देशकार्य, हे देवकार्य. लक्षात. पंढरपूरच्या पांडुरंगाचं स्वरूप स्वतः महाराजांनी सांगितलं तुझ्या ऊसाच्या माध्यमातून झालं पाहिजे. ऊस डोंगा परी रस नवे डोंगा काय मुडल असे वरील कांदा मुळा भाजी कोथिंबिरी अगदी मिठाई भाजी. त्यामुळे तुमचा ऊस हा तुमचा पांडुरंग आहे. त्याचं दर्शन सगळ्या जगाला होऊ. लोक येण्यासारखी आली पाहिजे म्हणून हिंडणे मागे ते बघायला एवढी लोक तरसली पाहिजे. काय करत ओळावरी वाटलं डोळं तर देखील आवडा तरीच आम्ही ज्ञान डोळा दावू. आपल्याला ज्ञान लोकांना आमच्या कर्तृत्वातून दाखवायचं आहे. ते बघायला तुमच्यासाठी हा म्हणजे टाळ्या वाजवायला लोक भांडावर येतील. लक्षात घ्या. व्हिडिओ होतात लोक अक्षरशः. आणि हेच गणित आमचं आहे. आम्ही आता 500 लोक घेतली. आता 500 लोकांची रंगीत तालीम झाली. पुढच्या वर्षी आपला प्रकल्प सुरू होणार. पाटील साहेब आज नाही आले 500 लोक, पुढच्या वेळेला आले पाहिजे. आपला स्टाफ आणि लोक ही एकरूप झाली पाहिजे. मला मान्य आहे काम आहे भरपूर आहे, पण जाता जाता समाज दान काय ज्ञानदान आणि त्यानंतर अन्नदान. आज दोन्ही पण आहे. लक्षात सांगण्याचा मतितार्थ आहे की हा भाग महत्वाचा आहे आणि ह्यातलं फर्टिगेशन आणि ड्रीप हे महत्वाचं आहे. आता हा भाग आपल्याकडे ह्या भागामध्ये ह्या पर्टिक्युलरली ह्या भागात हायवेपेक्षा हे कशामुळे होत आहे तर आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता आहे. आणि अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी आपण 2 टन मळी कंपोस्ट बरोबर 10 किलो फेरस सल्फेट, 8 किलो झिंक सल्फेट, 4 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 2 किलो बोरॅक्स असे त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य मिसळून देतो आणि ते आपण ऊसाच्या जमिनीमध्ये घालायची. आणि त्याच्यामुळे काय होतं ही पिकवली त्या ठिकाणी होईल. आपल्याकडे काय ठिकाणी आहे की आपण जी शिफारशी तुम्हाला दिलेली आहे ह्या शिफारशी तुम्हाला दिलेली आहे तर ती ही जी फाईल दिलेली आहे त्या फाईलमध्ये आपण 5 फवारण्या सांगितलेले. त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, त्याच्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य आहे, सिलिसिक ऍसिड आहे आणि त्याच्याबरोबर 2 ग्रोथ रेग्युलेटर आहेत. एक म्हणजे जिब्रेलिक ऍसिड GA आणि 6B. ह्या 5 फवारण्या आपण केल्या त्या सगळ्याच्या की आपल्याला हे जे काही हा जो प्रकार आहे तो प्रकार त्या ठिकाणी दिसणार नाही. ऊसाची कांडी वाढेल, पानांची रुंदी वाढेल, ऊसाची चांगली सेल डिव्हिजन म्हणजे ऊसाची काही वाढ चांगली होईल, मुळ्या चांगल्या फुटतील, चांगलं अन्नद्रव्याचा उपसा जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने होईल आणि ऊस आपला 100 टनाकडे जायला त्या ठिकाणी मदत होणार आहे. आणि म्हणून आता ज्या 5 फवारण्या तुम्हाला सांगणार आहे त्या फवारण्या कशाने करायच्या? ड्रोन करायच्या. आता ते पंप ते पाठी बांधा आणि हा विषय संपलेला आहे आता. कारण ऊस आता काही ठिकाणी आपले जे काही फाईलवाले मंडळी आहेत त्यांच्यासाठी की आपला ऊस आता जवळपास 3-3.5 महिन्याच्या पुढे गेला, काही ठिकाणी 2-2.5 महिन्याच्या पुढे गेलेला असेल. अशा वेळेला हे कॅन म्हणजे एक कॅन आपलं एक कॅन हे एका एकरासाठी बरोबर 1 कॅन ह्याच्यामध्ये 5 फवारण्या होणार
आणि ह्याची किंमत आपण साधारणपणे बाजारामध्ये आपलं जे हे युनिव्हर्सिटीचं जे रिकमेंडेशन आहे ते आपण 4,500 रुपये त्याला खर्च येत होता. हे आपण एकत्रित आणलं, व्यवस्थित केलं, चांगले सोर्सेस घेतले, त्याचं फॉर्म्युलेशन केलं आणि हे वेगळं करावं लागत होतं. ते शेतकऱ्याचं कन्फ्युजन होतं. ते एकाच आपण काय केलं, कॅनमध्ये आणलं आणि ह्याची किंमत 2100 रुपये. हे विद्यापीठाचा हा निरोप तुम्हाला आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपण हे कॅन प्रत्येकाच्या घरामध्ये गेलं पाहिजे, शेतामध्ये गेलं पाहिजे आणि ह्याच्या फवारण्या आता करून घ्या. 20-20 दिवसाच्या अंतरानं फवारण्या करून, 20 ते 22 दिवसाच्या अंतरानं फवारण्या करून 5 फवारण्या ह्या कंप्लीट करून टाका. म्हणजे आपला ऊस आता टेम्परेचरमध्ये अडकला होता, त्यामुळे तिथं वाढ आपली खुंटली होती. आता पाऊस पडलाय, आता ऊस उड्या मारायला लागला. आता बरोबर त्याला जर का आपण व्यवस्थितपणे फवारण्या ह्या जर दिल्या तर हा ऊस चांगल्या पद्धतीने काही वाढ करून घेईल आणि शर्करा निर्मितीचं काम पण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सुरू होईल. हा भाग आता काय झालं, आडसाली ऊस. तुम्हाला लय आडसाली ऊस आवडतोय ना, घ्या आता आडसाली ऊसाचं गणित कसं आहे बघा. त्या आडसाली ऊस आणि खोडव्याची लावली कुस्ती. आता कुठला पैलवान पुढे येईल तर हा जो निळा जो स्तंभ आहे, निळा जो पट्टा दिसतो, निळा स्तंभ आहे, हा आडसाली ऊसाचा आहे आणि चॉकलेटी स्तंभ आहे तो खोडव्याचा आहे. आडसाली ऊस आणि चॉकलेटी जो आपला खोडवा आहे, त्या खोडव्याची जर तुलना केली तर उत्पादन खर्च जवळपास 60% वाढून त्या ठिकाणी कमी आहे. कुणाचा? खोडव्याचा. किती टक्क्यांनी कमी आहे? 60% उत्पादन खर्च कमी आहे आडसालीच्या तुलनेमध्ये. आणि इकडं जर नेट प्रॉफिट बघितलं तर आडसाली ऊसापेक्षा खोडव्याचं नेट प्रॉफिट 33% जास्त आहे. हे प्रॉफिट आपल्याला पुढे वाढवायचं आहे. जे काही हे आपला जो फालतू खर्च होतो हा कमी करून म्हणजे तो आपल्याला 40% न्यायचा. 40% म्हणजे तुमच्या खिशामध्ये पैसे आले पाहिजे. उत्पन्न किती काही उत्पन्न विक्रमी तर आलंच पाहिजे, उत्पादन खर्च कमी झालाच पाहिजे, त्याला तर उद्योग म्हणतात. नेट प्रॉफिट आपलं 40%च्या पुढे गेलं पाहिजे, तर आपल्याला आपला ऊस त्या ठिकाणी परवडतो. हा भाग त्या ठिकाणी महत्वाचा आहे. आता पुढं हे पर्यावरणपूरक पद्धतीचा जो खोडवा आहे त्याचे फायदे असे आहेत की ज्या वेळेला आपला खोडवा सुरू होतो त्यावेळेला त्या ठिकाणी आपण जमिनीवरती पाचट ठेवतो, म्हणजे 5 टन जमीन झाकतो. 2-2.5 महिन्यांनी परत आणखी ऊसाच्या पानं काय होतात, एकामेकाला थडकतात आणि त्या ठिकाणी सावली निर्माण होते, मायक्रो क्लायमेट तयार होतो आणि त्यामुळे प्रकाश संश्लेषणाच्या ह्याच्यात जो कार्बन डायऑक्साईड निघतो तो कार्बन डायऑक्साईड परत ऊसामध्ये ट्रॅप होतो. हवेतला कार्बन डायऑक्साईड काढून जेवढा जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड पिकाला मिळेल तेवढं पीक मोठं फोपा होतं आणि खोडव्यामध्ये हा चांगला हे आहे. त्यानंतर आपला आणखीन एक आग्रह आहे ह्या भागासाठी की आपला उत्पादन खर्च अजून आपल्याला कमी करायचा आहे. कशातनं? नेट प्रॉफिट वाढवायचं. कशातनं? तर आंतरपिकामधनं. खोडव्यामध्ये कलिंगड आणि खरबूज आपण कंपल्सरी या ठिकाणी घ्यायचं. तिसरं एक पीक आहे ते म्हणजे टिंटाक ढेमस फलटण भागामध्ये घेतात, पण ते पीक आणा. कलिंगड आणि खरबुजापेक्षा जास्त दर त्याच्यामध्ये आहे. 2 महिन्याचं पीक आहे. वेलवर्गीय एकदम 2-3 फुटाचीच वेल असतात, त्याच्यापेक्षा जास्त वेल नसतात. आपण झिगझॅग पद्धतीनं जर पास्टावरती आपल्या झिगझॅग पद्धतीनं जर ऊसाच्या बुडक्याजवळ 2 ऊसाच्या बुडक्याच्या मध्ये जर एक बी आपण रवत गेलो म्हणजे 1 मीटर अंतरावरती झिगझॅग पद्धतीने जर लावत गेलो आणि त्याची वेल जर अल्टरनेटली जर आणले तर त्याचं हिरवं आच्छादन त्याच्यावरती तयार होतं आणि जवळपास एकरी साधारणपणे 20 टनापासून 40 टनापर्यंत कलिंगड खरबुजाचं उत्पन्न आम्ही घेतलेलं आहे. 5-6 गावं मी तयार केलेली आहेत. 2007 ते 2009च्या कालखंडात नांदगाव, सगळं, सावळवाडी, माळवाडी ही गावं आमची होती सांगलीमध्ये. तर अशा पद्धतीनं करा म्हणजे त्याचा फायदा आपल्याला ॲडेड ॲडव्हान्टेज मिळेल. त्यानंतर जे काही वेल आहे ते वेल त्याच्यावरती तोडून टाकले की त्याचं परत पालापाचोळा त्याला मिळेल आणि अन्नद्रव्याची कॉम्पिटिशन ह्याच्यामुळे ऊसाला होत नाही. हा भाग त्या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि ते जे काही कलिंगड निघतील, खरबुजा निघेल, ढेमसं निघेल, त्याला पास्टावर वाढल्यामुळे त्याला पिवळे पॅच पडत नाहीत, त्यामुळे वाढीव दर त्याला मिळतो. शर्करा चांगली वाढते कारण कार्बन जास्त असतो जमिनीमध्ये. त्यामुळे जेवढं तुम्ही नायट्रोजन जास्त घालाल तेवढं तुमचं ऊस तेवढं तुमचं ते कलिंगडाचे वेल वाढतील, पानं मोठी होतील, पण त्या फळाला गोडी लागत नाही. हाही भाग आहे. त्यामुळं त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी घडतील. त्यामुळं त्या दृष्टिकोनातून ह्याच्यामध्ये आंतरपीक पण जास्त महत्वाचं आहे. आणि हे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज म्हणजे IPCC एक संस्था आहे, जागतिक संघटने, युरोची संस्था आहे. आणि युरोच्या संस्थेनं काय गोष्टी सांगितल्या तर कमीत कमी मशागत आपल्याला करायची लागणीमध्ये, खोड्यामध्ये 0 मशागत आपल्याला करायची, पास्टाचं आच्छादन आपल्याला करायचं आहे, माती परीक्षणाच्या आधारावर, पाणी परीक्षणाच्या आधारावर आपल्याला खताचं, रासायनिक खताचं, जीवाणू खताचं आणि त्या ठिकाणी परत आणखी सेंद्रिय खताचं त्या ठिकाणी नियोजन करायचं. ही जगातली शेतीला मिळाली असलेली पहिली फाईल आहे. कुठं पण बघा, कुठेही रेफरन्स टाका आणि त्याच्यामध्ये आज जी 5-6 पान आहे त्याच्यामध्ये शेवटचं पान आहे ती म्हणजे हिशोब आहे, शेतीचा हिशोब आहे. तर तो कसा आहे तो बघा. आणि किडी आणि जे रोग आहेत ते आमचे नलवडे साहेब तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहेत. पण हा एक भाग महत्वाचा आहे. खोडवा काढून टाकायचा असेल, पाचट व्यवस्थापन कसं करायचं. आता हे पदार्थ जास्त महत्वाचे.
तर पहिला पदार्थ आहे तो म्हणजे पाचट आहे, दुसरी खोडकी आहे, तिसरी बागेची राख आहे, चौथं मळे आहे, मळीचं कंपोस्ट आणि स्पेट वॉश. हे सगळंच्या सगळं जर का इकडं बघा, इकडं हे महत्वाचं आहे, इकडं बघा, हे सगळंच्या सगळं जर आपल्या शेतामध्ये गेलं तर उसानं काढून घेतलेली जी 100% अन्नद्रव्य आहेत ती परत आपण उसाला प्रदान करतो आणि फक्त 20% ते 30% जे काही न्यूट्रिशन आहे ते रासायनिक खताच्या माध्यमातून द्यावं लागतं. म्हणून उसामध्ये खूप मोठी संधी आहे. ते बघा जरा कसं आहे. आता आपण काय करतो, खोडवा काढून टाकायचा असेल तर 5 करतो, त्यानंतर हे सगळं गोळा करतो, रोटावेटर आणतो आणि रोटावेटरच्या साह्याने आपण काय करतो, सगळं बारीक तुकडं करतो आणि जमिनीमध्ये घालतो. हे चुकीचं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा, हे पाचट काढून टाकल्यानंतर हे चुकीचं आहे. मग आता खरं काय आहे, तर खरं हे आहे की पाचट सगळं शेतामध्ये पसरायचं, कुट्टी मशीन आणायचं, ते कुट्टी मशीन फिरवायचं, त्या कुट्टी मशीननं काय होतं, त्या ठिकाणी त्याची बारीक तुकडे होतात आणि बारीक तुकडे झाल्यानंतर त्याच्यावरती परत 1 पोतं युरिया, 1 पोतं सिंगल सुपर फॉस्फेट एकराला टाकायचं, 4-5 टन मळी कंपोस्ट आणायचं, त्याच्यामध्ये परत आणखी 4 किलो मेटारायझियम, 2 किलो मायक्रोरायझा, त्यानंतर 5 किलो पाचट कुजवणारे जीवाणू, त्यानंतर काही 1-2 किलो फॉस्फेट सोल्युबलायझिंग बाय बॅक्टेरिया के सोल्युबलायझर्स त्याच्यामध्ये टाकायचे, ते त्याच्यावर विस्कटून घ्यायचे, रोटावेटर बोलवायचा, रोटावेटर जेवणाला रोटावेटर पातळ 1.5 फूट 6 इंच खाली घुसतं, त्याच्यामध्ये तो बुडका उपडतात, त्याचे बारीक बारीक तुकडे करतात, सगळा हा मसाला एकत्र केला जातो आणि त्यानंतर पलटी बोलवायची, पलटीने हे सगळं उलटून 1.5 फूट खोलीवरती टाकायचं, एक गरगरीत पाणी द्यायचं आणि परत 10-12 दिवसांनी दुसरं गरगरीत पाणी द्यायचं. एका महिन्यामध्ये आदर्शवत असं कंपोस्ट तयार होतं आणि पुढे लगेच ताकदांच्याचं नियोजन केलं की अडसाळीला तुमची रान तयार होतात. अशा पद्धतीने ही पर्यावरणपूरक ऊसाची शेती आहे. पुढचा मुद्दा, त्यानंतर आपल्याला अर्थशास्त्राकडे जायचं आहे. आपल्याला आता हे अर्थशास्त्र कसं आहे बघा. आता हे अर्थशास्त्र आहे, तर अर्थशास्त्र कसं करायचं त्याच्यासाठी, कारण तुम्हाला की अर्थशास्त्र कधी हा भाग समजलेलाच नव्हता आणि म्हणून या प्रकल्पामध्ये आपण हा भाग अंतर्भूत घेतला. आपण डायरी दिली आहे तुम्हाला, त्या डायरीमध्ये काय लिहिलेलं आहे, त्या डायरीमध्ये तर शेतकऱ्याचं नाव आहे, त्यानंतर पत्ता आहे, त्यानंतर परत काय आहे, तर गट नंबर आहे, क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये तुमचं खोडव्याखाली जे क्षेत्र आहे तेवढं क्षेत्र नमूद करा आणि त्याच्यामध्ये खाली कंसामध्ये तुमचं एकूण क्षेत्र लिहा. कारण तुमच्याकडे खुरपी, इळा, घमेल्यापासून ते तुमचा ट्रॅक्टरच्या अवजारापर्यंत किंवा आणखी कुठली अवजार असतील, यंत्र असतील त्यापर्यंत ही सगळी तुमची एकूण क्षेत्रासाठी आहे. त्यामुळे तिथं ते क्षेत्र त्या ठिकाणी नमूद करा. त्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे की तुम्ही प्रपत्र 1 आहे बघा, दिसतंय का सगळ्याला, शेवटपर्यंत दिसतंय का? तर त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, हे कशासाठी आहे तर विहीर, त्यानंतर बोरवेल आणि बागायती जमिनीची टिप नाही त्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये काय करायचं की विहीर असेल, बोर असेल, शेततळ असेल किंवा ऑइल इंजिन असेल, इलेक्ट्रिकल मोटर असेल किंवा तुम्ही पाईपलाईन केली असेल, ठिबक सिंचनाचा संच असेल किंवा इतर काही गोष्टी असतील सिंचनाच्या सुविधा, टँकर असेल, तर ही सगळं कधी घेतलं, म्हणजे कधी हे केलं, समजा विहीर कधी काढली, कधी बांधली, बोरवेल कधी पाडली, ओके, पाईपलाईन कधी केली, तर त्याचं वर्ष, त्याला आलेली किंमत. त्यानंतर आता समजा हे जुनं असेल तर आता चालू स्थितीमध्ये त्याची किंमत काय असेल, आता ती एवढ्या सगळ्या तुम्हाला जी वाटेल ती किंमत लिहा. आमच्याकडे ह्या किमती उपलब्ध आहेत, ते शास्त्रात ते सगळं उपलब्ध आहे, तर ते सगळं लिहा. त्यानंतर सामायिक असेल तर त्याचा उल्लेख करा, वैयक्तिक असेल तर त्याचा उल्लेख करा. ठीक आहे, हे तुम्हाला आमचे कारखान्याचे सगळे अधिकारी कर्मचारी तुम्हाला ते सांगतील. पुढे अवजारांचं पण तसंच आहे, बैलगाडीपासून ट्रॅक्टरपासून यंत्रांच्या पासून अगदी घंटेल्यापासून विळ्यापर्यंत सगळं ही संख्या त्याची लिहा, किती संख्या आहे त्याचं वर्ष लिहा, त्यानंतर त्याची किंमत लिहा. आता तुम्हाला चालू किंमत किती वाटते त्याची, त्यामुळे ह्याचा सगळा घसारा करावा लागतो. आणि अरे बघा इकडे हे जरा महत्वाचं आहे, उत्पादन खर्च म्हणून तुम्ही नाचताय निष्कारण दरवर्षी बघा ना, काढून बघा. आपण जरा आपलं 1 रुपया घातल्यानंतर किती पैसे उत्पन्न भांडवल लागलं, किती नेट प्रॉफिट झालं हे काढायचं आहे आपल्याला. हेच कळायला झालं म्हणून आपण ऊस लावतोय, हे बघा का इकडं. आणि त्यानंतर मग त्याचं उर्वरित आयुष्य कसं काढायचं ते आमच्याकडे आहे. ही माहिती आम्हाला मिळाली की आमच्या सॉफ्टवेअरला टाकलं की तुमचा उत्पादन खर्च आपल्याला त्या ठिकाणी काढता येतो. त्यानंतर छोटी अवजाराचं पण एकदम तसंच आहे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो खोडव्याचा उत्पादन खर्चाचे मुख्य 2 भाग आहेत. एक म्हणजे तुमच्या लागलेल्या निविष्ठात किती साहित्य, कुठलं साहित्य, तर ते साहित्याचा प्रकार लिहा, खत असेल, बियाणं असेल, त्यानंतर तणनाशक असेल, कीटनाशक असेल, फवारणीचं औषध असेल वगैरे. त्यानंतर मजुरीचा भाग आहे. आता मजुराचे 2 भाग आहेत, एक म्हणजे तुम्ही बाहेर बोलवलेले मजूर आणि कौटुंबिक मजूर. म्हणजे समजा मजुराबरोबर तुम्ही काम केलं
तर तुम्हाला सुद्धा मजुरी देय आहे. ती किती आहे तर मजुरापेक्षा 50%. मजुराला 500 रुपये देत असाल तर तुम्हाला 250 रुपये, मजुराला 200 रुपये देत असाल तर तुम्हाला 100 रुपये. ओके. त्यानंतर पुरुष मजूर किती, स्त्रिया मजूर किती, त्याच्यामध्ये अजून ह्या भागामध्ये बैलजोड्या पण वापरल्या जातात तर ते बघा. ते जर नसेल तर ट्रॅक्टरचं भाडं किती आलं ते पण त्याच्यामध्ये उल्लेख आला पाहिजे. अशा पद्धतीनं दिलेली मजुरी किती आहे, ती दिलेल्या मजुरीचं पण त्या ठिकाणी हे ठेवायचं आपल्याला. यंत्राचं भाडं पण आपल्याला त्या ठिकाणी हे करायचं आहे, ते उल्लेख त्याच्यामध्ये करायचा. अशा पद्धतीने एवढे 3 प्रपत्र जर आम्हाला भरून दिली तर तुमचा ऊसाचा उत्पादन खर्च त्या ठिकाणी आपल्याला काढता येतो. समजा खोडवा घ्यायचा आला तर किती खर्च आला, 25,000 रुपये खर्च आला, 30,000 रुपये खर्च आला का 40,000 रुपये खर्च आला. सर्वसाधारणपणे आताच्या सध्या पर्यावरणपूरक खोडव्याचा विचार केला तर 30,000 रुपये आपल्याला दरवर्षी उत्पादन खर्च त्या ठिकाणी येतो. हा एक भाग महत्वाचा आहे. आता आपल्याला ही जी आहे ही बोधचिन्ह आहेत आपली. हे सगळे साखर कारखाने आपले याच्यामध्ये झालेले आहेत. प्रत्येक कारखान्यावर 500-600 शेतकरी आपण दत्तक घेतले. आता सुद्धा त्या कारखान्यामध्ये आपण 510 शेतकरी त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा उपक्रम चालू आहे. आता इथून पुढच्या काळामध्ये जरा गडबड करू नका, जरा ऐका. तुम्ही आता ह्यात नसाल पण काही वाईट वाटून घेऊ नका. आरसानी हंगाम आपला सुरू होतोय, त्या आरसानी हंगामामध्ये आपण त्या ठिकाणी सहभागी व्हा. त्याची पूर्वतयारी आज होतीये. खोडव्याचं नियोजन कसं करायचं, काय करायचं, आपले जे शेती अधिकारी आहेत, वर्षीय आहेत, कर्मचारी तुमच्याकडे येणारे आहेत ते पण तुम्हाला त्या ठिकाणी माहिती सांगतील आणि त्यांच्याकडून त्यांचे फोन नंबर घ्या, त्यांच्या संपर्कात राहा आणि जास्तच अडचण आली तर त्या ठिकाणी आम्हाला पण फोन करा. त्यामुळे आमचा नंबर लिहून घ्या 9890 बडबड करू नका, वर पुढे बघा 9890 47 54 64. डॉक्टर फाळके लिहून घ्या आणि मला मिस्टर द्यायच्या मार्गाने फोन करा 9890 47 54 64. तो फोन तुमच्याकडे ठेवा, जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा करा फोन, फक्त वेळ गेल्यावर करू नका. तर अशा पद्धतीनं आपला हा सगळा खोडवा आहे. मला सैनिकांनी या ठिकाणी बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आदरणीय बडकर साहेब, पाटील साहेब, जेवण शुगर सगळा स्टाफ त्यांचा या ठिकाणी आभार मानतो. आपण सुद्धा पायाची लाकडं ऊसवर ऐकलं आणि इकडे बघा ऐकलं, त्याबद्दल तुमचं या ठिकाणी आभार. जरा लय बोललो तुमच्यासाठी.